झालं. ओके. गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. आपण फार्माकोडायनॅमिक्स मधला आता नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत. मागील लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन पार्ट आपण फार्माकोडायनॅमिक्सचं पाहिलं होतं. त्यानंतर आपण ड्रगच्या मेकॅनिझम्स विषयी डिस्कस केलं होतं. आपण पाहिलं होतं की फार्माकोडायनॅमिक्स मीन्स व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी अँड इट इन्क्लूड्स फार्माकोलॉजिकल effects of the drug and how these effects occur means mechanism of action. So pharmacodynamic ideally includes the mechanism of action of the drug and due to that action which type of pharmacological effect occurs. आपण काही प्रिन्सिपल ऍक्शन्स पाहिले होते. ड्रग ऍक्शन, प्रिन्सिपल ड्रग ऍक्शन, त्यामध्ये स्टिम्युलेशन, डिप्रेशन, इरिटेशन, रिप्लेसमेंट आणि सायटोटॉक्सिक इफेक्ट हे पाहिले होते. आणि त्यानंतर आपण ड्रग्स हे कोणत्या मेकॅनिझमने ऍक्ट होतात, डिफरंट मेकॅनिझम्स ऑफ ड्रग ऍक्शन्स टॉपिक आपण स्टार्ट केला होता. त्यामध्ये त्यामध्ये आपण काही ड्रग जे आहेत ते काही फार कमी ड्रग असे आहेत की जे त्यांच्या फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीमुळे ऍक्ट होतात, जसं बल्ब फॉर्मिंग लॅक्झेटिव्ह आहे, ऑस्मोटिक पर्गेटिव्ह आहेत, त्यानंतर ऑस्मोटिक डायुरेटिक्स आहेत, त्यानंतर चिलेटिंग एजंट्स आहेत. तर हे सर्व त्यांच्या फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीजमुळे ऍक्ट होतात, ते आपण पाहिलं होतं. परंतु जे मेजॉरिटी ऑफ द ड्रग्ज आहे हे वन ऑफ द टार्गेट बायोमोलेक्युल म्हणजे जो प्रोटीन असतो त्यावर ऍक्ट होतात. आणि ते टार्गेट बायोमोलेक्युल जे आहेत ते एन्झाईम्स असू शकतात. काही ड्रग्स आयन चॅनलवर ऍक्ट होतात, काही ड्रग ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होतात आणि काही ड्रग डायरेक्टली एन्झाईम्स आयन चॅनल किंवा ट्रान्सपोर्टवर ऍक्ट होत नाही. तर ते एक आपल्या शरीरामध्ये एक मायक्रोमोलेक्युल असतो जो सेलवर प्रेझेंट असतो किंवा सेलच्या आतमध्ये असतो, त्याला आपण रिसेप्टर म्हणतो. तर त्या रिसेप्टर थ्रू ऍक्ट होता आणि रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करून सिग्नल्स हे इफेक्टर कडे जातात. इफेक्टर म्हणजे एन्झाईम्स आयन चॅनल ट्रान्सपोर्टर आणि त्यानुसार सेलचं फंक्शन अल्टर होतं. तर आपण हे पण पाहिलं होतं की जे ड्रग्ज आहेत, मोर दॅन 98-99% ड्रग नवीन फंक्शन बॉडीत इंट्रोड्यूस करत नाही. ते जे ऑनगोईंग फिजिओलॉजी आहे ती अल्टर करतात. फक्त एक काही ड्रग आहे हातावर मोजणे की ते जीनचं फंक्शन अल्टर करून एखादं नवीन फंक्शन बॉडीत इंट्रोड्यूस करू शकतात बाय इंटरॅक्टिंग विथ द जीन्स. पण 99% ड्रग जे आहेत ते ऑनगोईंग फिजिओलॉजी आहे आपल्या बॉडीची ती अल्टर करून ऍक्ट होतात. त्यामुळे फिजिओलॉजीचं नॉलेज फार महत्वाचं आहे फार्माकोलॉजिकल ऍक्शन पाहताना. त्यानंतर आपण एन्झाईम्स थ्रू ऍक्ट होणारे ड्रग पाहिले होते. त्यात ड्रग्स काही जे ड्रग आहेत ते एन्झाईमवर ऍक्ट होतात. त्यांचा टार्गेट ऍक्शनसाठी त्यांचा टार्गेट प्रोटीन हा एन्झाईम असतो. काही ड्रग एन्झाईमला स्टिम्युलेट करतात. ते फार कमी ड्रग आहेत आणि जे पण मेजॉरिटी ड्रग एन्झाईमवर ऍक्ट होतात तर ते एन्झाईम इनिबिशन करून ऍक्ट होतात. तर एन्झाईम स्टिम्युलेशनचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. पायरिडॉक्सिन इज ए कोफॅक्टर फॉर डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम. आणि एन्झाईम इनिबिशन मध्ये आपण पाहिलं होतं की कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम, कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह असे तीन टाईप पडतात. कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम हे रिव्हर्सिबल टाईप ऑफ एन्झाईम इनिबिशन आहे. कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम हे इरिव्हर्सिबल टाईप ऑफ एन्झाईम इनिबिशन आहे आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन सुद्धा इरिव्हर्सिबल असतं. कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियमचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. फायझोस्टिग्मिन किंवा निव्होस्टिग्मिन इनहिबिट कोलिनेस्टरेज एन्झाईम. कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियमचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं की ऑर्गॅनोफॉस्फेट्स इनहिबिट कोलिनेस्टरेज एन्झाईम आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह मध्ये ओमिप्राझोल इनहिबिट्स H+K+ एटीपेज फॉर्म. तर ऍटलिस्ट एक एक्झाम्पल तुमच्या लक्षात पाहिजे. इथपर्यंतचा पार्ट आपला डिस्कस झाला होता. आता राहिलेला पार्टकडे वळूया. काही ड्रग हे आयन चॅनल्सवर ऍक्ट होतात. आता याच्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही, जस्ट तुम्हाला नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा हा एक टार्गेट प्रोटीन आहे ऍक्शनसाठी. काही ड्रग आयन चॅनल्सवर ऍक्ट होतात आणि सिस्टेमिक फार्माकोलॉजी मध्ये आपण जेव्हा डिटेलमध्ये डिस्कस करू त्यावेळेस तुम्हाला ते ड्रग विषयी माहिती होणार आहे. तर जे ड्रग आता आयन चॅनलचा जर विचार केला तर आयन चॅनल हे सेल मेम्ब्रेनवर प्रेझेंट असतं आणि आयन चॅनलचं फंक्शन असं आहे की ते आयन चॅनल ओपन झाले तर सेलचं सॉरी जे आयन्स आहे हे ते आयन चॅनल हे पर्टिक्युलर आयनसाठी सिलेक्टिव्ह असतात. त्यामुळे ते आयन चॅनल ओपन झाले तर
त्या आयनचं ट्रान्सपोर्ट अक्रॉस द सेल होतं. काही आयन्स सेलमधून बाहेर जाऊ शकतात, काही आयन सेलच्या आतमध्ये येऊ शकतात. तर सेलच्या आतमध्ये जे आयन जास्त आहेत ते आयन चॅनल ओपन झाल्यावर बाहेर जातात, आणि सेलच्या बाहेर जे जास्त आयन्स आहेत ते आयन चॅनल ओपन झाले तर सिलेक्टिव्ह आयन चॅनल ओपन झाला तर पर्टिक्युलर तो आयन सेलच्या आत येतो. तर हे ट्रान्सपोर्ट सेलच्या आत किंवा बाहेर करण्यासाठी ह्या आयन चॅनलचा उपयोग होतो. तर हे एक टार्गेट आहे ड्रगच्या ऍक्शनसाठी. म्हणजे ड्रगने जर ते आयन चॅनल, त्या ड्रग ऍक्ट झाला ड्रग, तर तो काय करू शकतो, एक तर आयन चॅनल तो ब्लॉक करेल, इनहिबिट करेल किंवा क्लोज करू शकतो, त्याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो, किंवा तो त्या आयन चॅनलचं ओपनिंग वाढवू शकतो. काही ड्रग आयन चॅनल इनहिबिट करतात म्हणजेच ब्लॉक करतात म्हणजेच क्लोज स्टेटमध्येच ठेवतात, आणि काही ड्रग आयन चॅनल्स ओपन करतात. तर हे ड्रग्स जे आयन चॅनल्सवर ऍक्ट होतात, तर हे आयन चॅनल्स हे सिलेक्टिव्ह असतात. जसं कॅल्शियमसाठी कॅल्शियम चॅनल्स आहेत सिलेक्टिव्ह, कॅल्शियम चॅनल ओपन झाले तर कॅल्शियम बाहेरून सेलच्या आतमध्ये येतो. पोटॅशियम चॅनल आहेत, पोटॅशियम चॅनल जर ओपन झाले तर पोटॅशियम ऍक्च्युली सेलच्या आत जास्त असतो, त्यामुळे पोटॅशियम चॅनल ओपन झाले तर सेलच्या बाहेर पोटॅशियम जातो. ओके, त्याप्रमाणे तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे, आणि यांचे एक्झाम्पल एक एक दोन दोन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचे आहे. तर ऑफलाईन लेक्चरला पण हा टॉपिक आपला डिस्चार्ज झालेला आहे. तर कॅल्शियम चॅनल्स जे आहेत त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर जे सीव्हीएस सिस्टीमशी रिलेटेड कॅल्शियम चॅनल आहे त्याला एल टाईप कॅल्शियम चॅनल असं म्हणतो आपण. ओके, सीएनएस शी रिलेटेड जे आहे ते टी टाईप सीएनएस, किंवा आता त्यांना एल आणि टी का म्हणतात त्यात मी डिटेलमध्ये जाणार नाही. एल टाईप कॅल्शियम चॅनल हे लॉंग लास्टिंग असतात, म्हणजे ओपन झाल्यानंतर ते जास्त वेळ ओपन राहतात, म्हणून त्याला एल टाईप कॅल्शियम चॅनल म्हणतात. टी टाईप कॅल्शियम चॅनल म्हणजे त्यांचं ओपनिंग हे ट्रान्झिएंट असतं, फार कमी वेळासाठी असतं. तर एल टाईप कॅल्शियम चॅनल हे मेजॉरिटी सीव्हीएस रिलेटेड कंडिशन्स मध्ये जे ड्रग यूज करतात त्यातले काही ड्रग हे एल टाईप कॅल्शियम चॅनलवर ऍक्ट होतात, आणि टी टाईप कॅल्शियम चॅनलवर जे ऍक्ट होणारे ड्रग आहे ते कन्व्हर्जन मध्ये आपण यूज करतो. तर आपण ते एक्झाम्पल डिटेलमध्ये सीव्हीएस सिस्टीम मध्ये आणि सीएनएस मध्ये पाहणार आहोत. तर एल टाईप कॅल्शियम चॅनल्स म्हणजे जे आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हा टर्म जो वापरतो ते जनरली हे एल टाईप कॅल्शियम चॅनल इनिबिट करतात. त्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे की त्यामध्ये दोन प्रकारचे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत आणि डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. तर नॉन डायहायड्रोपायरिडिन्स मध्ये दोन एक्झाम्पल आहे, व्हरापामिल आणि डिल्टियाझेम. आणि डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये सगळे डिपिन्स आहेत, निफिडिपिन, निमोडिपिन, अँब्लोडिपिन, नायट्रिन डिपिन, हे सगळे एल टाईप कॅल्शियम चॅनल सेलवरचे ब्लॉक करतात, आणि त्यामुळे कॅल्शियमची एंट्री सेलमध्ये होत नाही, आणि त्यामुळे सेलचं डिपोलरायझेशन होत नाही, सेल चं हायपरपोलरायझेशन होतं, आणि त्यामुळे काय इफेक्ट येतो ते आपण नंतर पाहणारच आहोत. आता त्यानंतर टी टाईप कॅल्शियम चॅनल जे आहेत हे न्यूरॉन्स मध्ये किंवा ब्रेनशी रिलेटेड आहेत, आणि ते इनहिबिट करणारा जो ड्रग आहे तो इथोसक्सिमाइड आहे. ओके, त्याचप्रमाणे सोडियम व्हॅल्प्रोएट नावाचा ड्रग ही टी टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉक करतो. तर हे दोन्ही ड्रग इपिलेप्सी मध्ये आपण यूज करतो. त्यानंतर एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल ओपनर जर विचारलं तर त्याचं एक्झाम्पल आहे निकोरॅन्डिल. आणि कुठं यूज होतो निकोरॅन्डिल? अंजाना पेक्टोरिस. अंजायना पेक्टोरालिस, अनस्टेबल अंजायना, तर निकोरॅन्डिल तुम्हाला माहित आहे ते ड्रग. तर इट इज ए पोटॅशियम चॅनल ओपनर. आणि एक लक्षात घ्या की पोटॅशियमची लेवल सेलच्या आत जास्त असते, त्यामुळे तो जर ओपन झाला पोटॅशियम चॅनल तर ते पोटॅशियम सेलच्या बाहेर जातं, आणि त्यामुळं सेलच्या आतमध्ये पोटॅशियमची लेवल कमी होते, आणि त्यामुळं सेल हायपर पोलराइज होतं. जेव्हा पॉझिटिव्हिटी इनसाइड द सेल डिक्रीज होते तर सेल हायपर पोलरायझेशन फॉर्म स्टेटमध्ये जाते. जेव्हा पॉझिटिव्हिटी सेलच्या आतमध्ये वाढते पॉझिटिव्ह आयन तर सेल डिपोलराइज होते. तर हे दोन टर्मिनॉलॉजी तुम्हाला लक्षात ठेवायचे. डिपोलरायझेशन स्टेटमध्ये सेलमध्ये पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढतं, हायपरपोलरायझेशन मध्ये पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं किंवा निगेटिव्ह आयनची एंट्री होते. तर सेल
हायपरपोलराइज फॉर्म मध्ये जाते. तर डिपोलरायझेशन आणि हायपरपोलरायझेशन हे दोन पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर पोटॅशियम हा मेनली इंट्रासेल्युलर कॅटायन आहे. त्यामुळे पोटॅशियम चॅनल ओपन झाले तर पोटॅशियम निकोरॅन्डिलनी तर पोटॅशियम सेलच्या बाहेर जाईल, आणि त्यामुळं पोटॅशियम बाहेर गेल्यामुळं सेलच्या आतमध्ये पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल आणि सेल ही हायपरपोलराइज फॉर्म मध्ये जाईल. हायपरपोलरायझेशन ऑफ द सेल होतं. तर हे निकोरॅन्डिल विषयी आहे. आता तुम्हाला सल्फोनिलुरियाज माहित आहे? डायबिटीज. डायबिटीज. येस. तर सल्फोनिलुरियाज कसे ऍक्ट होतात? तर सल्फोनिलुरियाज तुम्हाला माहित आहे की डायबिटीस मध्ये यूज होतो. ओके, जस्ट एक मिनिट. हम्म. ओके. तर सल्फोन्युरियाचा जर विचार केला तर ते डायबिटीस मध्ये यूज केला जाणारा ड्रग आहे. आणि ते कसे ऍक्ट होतात? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्यांची एक्झाम्पल माहिती आहे सल्फोन्युरियाचे, बरोबर आहे. सल्फोन्युरियाचे एक्झाम्पल आपण सेकंड जनरेशन सल्फोन्युरिया यूज करतो आजकाल, आणि सगळे जी वरून नाव होणार स्टार्ट होतात त्या ड्रगचे. ग्लिमेपिराइड नावाचा जो ड्रग आहे, ओके, ते खूप कॉमन आहे, खूप कॉमनली यूज होतो मेटफॉर्मिन बरोबर. ओके. त्यानंतर ग्लिक्लाझाइड आहे. ग्लिपिझाइड ग्लिपिझाइड. आहे, ग्लायक्लाझाइड आहे, ग्लेबनामाइड. ग्लॅबेन ग्लि क्लेमाइड आहे. ग्लिब्युराइड आहे. ओके. ग्लायब्युराइड म्हणजे त्यालाच ग्लॅबेन क्लेमाइडलाच ग्लायब्युराइड ग्लिबन. हम्म. म्हणतात. तर ग्लायबेन क्लेमाइडलाच दुसरं नाव ग्लायब्युराइड आहे. तर थोडक्यात काय की हे ड्रग सल्फोन्युरिया रिस्पॉन्सिबल फॉर increase रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम द बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स. काय करतात ते? रिलीज ऑफ इन्सुलिन करतात. कुठून इन्सुलिन. करतात? बीटा सेल ऑफ बीटा सेल ऑफ लँगर. लँगर. हा, ते पॅncreasचा पॅनक्रियास. पार्ट आहे. मग पॅनक्रियास. आता ही झाले फार्माकोलॉजिकल इफेक्ट त्या ड्रगचा. सल्फोनरिया दिल्यामुळं इन्सुलिनचं रिलीज बीटा सेल मधून वाढतं. मग हे कसं वाढतं ते मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये येतं. हाऊ सल्फोनरिया इन्क्रीजेस रिलीज ऑफ इन्सुलिन, बरोबर आहे, बरोबर आहे. तर पहा, त्याविषयी तुम्हाला सांगतोय मी. समजा आता ही बीटा सेल आहे. ओके. बीटा सेलवर हे पोटॅशियम चॅनल आहे. ओके, पोटॅशियम चॅनल आहे. त्याला आपण एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल म्हणतो. एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल. त्याचप्रमाणे बीटा सेलवर कॅल्शियम चॅनल पण आहे. काय आहे? कॅल्शियम चॅनल. ओके. आता हे सल्फोन्युल आणि बीटा सेलमध्ये इन्सुलिन हे व्हेसिकल मध्ये स्टोअर असतो सिंथेसाइज झाल्यानंतर, बरोबर आहे. तर काय होतं की सल्फोन्युरिया बाइंड्स विथ, ओके, sulfonylurea binds with ATP sensitive potassium channel and inhibit this ATP sensitive potassium channel. बरोबर आहे. सल्फोन्युरिया बाइंड विथ एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल आणि इनहिबिट एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल. आता पोटॅशियम हा मेजर इंट्रासेल्युलर कॅटायन आहे. जर हे चॅनल ओपन झालं असतं तर पोटॅशियम नॉर्मली कुठे जातो? बाहेर जातो. मग हे चॅनल इनहिबिट झाल्यामुळे पोटॅशियम कुठे राहील? बीटा सेल आतमध्ये मध्येच राहील. आणि मग पॉझिटिव्हिटी बीटा सेल मध्ये काय होईल? पॉझिटिव्ह आयनचं वाढेल. कॉन्सन्ट्रेशन वाढेल. त्यामुळं सेल डिपोलराइज होईल. बीटा डिपोलराइज. सेल डिपोलरायझेशन होईल बीटा सेलचं. आणि ज्यावेळेस बीटा सेलचं डिपोलरायझेशन होतं, इन रिस्पॉन्स टू डिपोलरायझेशन देर इज ओपनिंग ऑफ कॅल्शियम चॅनल, अँड ड्यू टू दॅट कॅल्शियम एंटर्स into the beta cell. Calcium enters into the beta cell, and this calcium responsible for release of insulin from the vesicle through process exocytosis. हे कॅल्शियम काय करतं? व्हेसिकल मधलं इन्सुलिनचं रिलीज करतं. कोणत्या प्रोसेसने? एक्झोसाइटोसिस. आपण पाहिलेली ती ट्रान्सपोर्ट अक्रॉस ड्रग मेम्ब्रेन मध्ये.
ओके, एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस. तर अशा प्रकारे इन्सुलिनचं रिलीज होतं. म्हणजे सल्फोन्युलिरिया एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल इनहिबिट करतात. ड्यू टू दॅट पोटॅशियम विल नॉट go outside, potassium remain inside. Depolarization of the beta cell occurs. Due to that, there is opening of the calcium channel. Calcium enters into the beta cell and calcium mediated एक्झोसाइटोसिस ऑफ इन्सुलिन ऑकर. इन्सुलिन इज रिलीज इन टू द सर्क्युलेशन. मग हे ज्या स्टेप्स आहेत त्या फ्लो चार्ट मध्ये मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये लिहायचे आहेत. तर हे जे आहे ही मेकॅनिझम झाली आणि ह्या मेकॅनिझम मुळे इन्सुलिन रिलीज होतं. हे त्याचा फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट आहे आणि त्या इन्सुलिन मुळे शुगर युटिलाइज होते. तो एक फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट पुढे आपण डिटेलमध्ये जर विचार केला तर हे झालं सल्फोन्युरिया. तर सल्फोन्युरिया हाऊ दे ऍक्ट बाय इनहिबिटिंग विच चॅनल, एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल प्रेझेंट ऑन द पॅनक्रियाज. लक्षात आलं तुमच्या? Yes. त्यानंतर डायुरेटिक मध्ये पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक आहेत. त्यामध्ये स्पायरोनोलॅक्टोन तुम्हाला माहित आहे. ओके, तो अल्डोस्टेरॉन अँटॅगोनिस्ट आहे स्पायरोनोलॅक्टोन. आणि अजून काही ड्रग आहे ॲमिलोरॉइड. ओके, ॲमिलोरॉइड नावाचे एक ड्रग आहे. ओके, तर ॲमिलोरॉइड हा पण पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक आहे. तर ॲमिलोरॉइड इनहिबिट्स रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल आणि त्याच्यामुळे सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होत नाही, सोडियम लॉस होतं अलॉंग विथ वॉटर लॉस होतं. तर ॲमिलोरॉइड इज वन ऑफ द डायुरेटिक. ओके, ॲमिलोरॉइड इज वन ऑफ द डायुरेटिक अँड इट ऍक्ट्स बाय इनहिबिटिंग रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल. ते सोडियम चॅनल इनहिबिट करतं. थायाझाईड आणि फिरोसिमाइड हे चॅनल इनहिबिट नाही करत, ते ट्रान्सपोर्टर इनहिबिट करतात. डायुरेटिक मध्ये तुम्हाला कोणकोणते नावं माहित आहेत? फिरोसिमाइड ऐकलंय तुम्ही? येस. ओके, लूप डायरोटिक. लूप डायुरेटिक आहे. ओके, त्यानंतर हायड्रोक्लोरोथायाझाईड, क्लोरथॅलिडॉन हे कोणते आहेत? थायाझाईड डायुरेटिक. थायझाइड डायरोटिक. ओके, त्यानंतर स्पायरोनोलॅक्टोन आहे. पोटॅशियम. ॲमिलोराइड, Potassium ट्रायमटेरिन. sparing. हा, ॲमिलोराइड आणि ट्रायमटेरिन असे दोन आहेत ते पोटॅशियम हम्म. स्पेरिंग मध्ये अजून. आणि स्पायरोनोलॅक्टोन पण आहे. ओके, तर हे सगळे ड्रग जे आहेत हे वेगवेगळ्या मेकॅनिझमने ऍक्ट होतात. फिरोसिमाइड आणि क्लोरथॅलिडॉन हे ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होतात. कशावर ऍक्ट होतात? ट्रान्सपोर्टवर. ट्रान्सपोर्ट. ते नेक्स्ट याच्यात येणारच आहे, नेक्स्ट मेकॅनिझम मध्ये. ॲमिलोराइड ट्रायमटेरिन जे आहे हे रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिट करतात. रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिट करतात. आणि स्पायरोनोलॅक्टोन जो आहे तो अल्डोस्टेरॉन रिसेप्टरवर ऍक्ट होतो. म्हणजे हे डायुरेटिक बघा, एक ग्रुप डायुरेटिक तो आहे तो ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होतो, फिरोसिमाइड किंवा थायाझाईड सारखा. ॲमिलोराइड ट्रायमटेरिन हे सोडियम चॅनलवर ऍक्ट होतात, बरोबर आहे. आणि स्पायरोनोलॅक्टोन हा डायरेक्टली ऍक्ट होत नाही, अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन रिसेप्टरवर ऍक्ट होतो. ते अल्डोस्टेरॉन रिसेप्टर कलेक्टिंग डक्ट मध्ये जे इपिथेलियल सेल असतात त्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये असतात अल्डोस्टेरॉन रिसेप्टर, बरोबर आहे. म्हणजे हे वेगवेगळे टार्गेट झाले ड्रगच्या ऍक्शनसाठी. म्हणजे फिरोसिमाइड, थायाझाईड डायुरेटिक किंवा लूप डायुरेटिक ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होतात, ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ॲमिलोराइड ट्रायटायडिन हे चॅनलवर ऍक्ट होतात. स्पायरोनोलॅक्टोन हा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर हे डिफरंट टार्गेट झाले. तर हे झालं काही एक्झाम्पल आयन चॅनल्सवर ऍक्ट होणारे ड्रग. ओके, आणि आयन चॅनल्सवर ऍक्ट होणाऱ्या ड्रग मध्ये दोन तीन नावं जरी लक्षात ठेवले तुम्ही तरी मोर दॅन सफिशियंट आहे. एक्झाम मध्ये विचारलं की विच ड्रग्स ऍक्ट थ्रू आयन चॅनल और विच ड्रग ऍक्ट ऑन आयन चॅनल, तर हे तुम्हाला आलं पाहिजे. तर तुम्हाला त्यात कॅल्शियम चॅनल ब्लॉकर सगळ्यांनाच माहिती आहे, ते तर लक्षात राहणारच आहे. फक्त एमसीक्यू आता टी टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर विचारला तर इथोसक्सिमाइड नाव आहे. अजून एक आहे सोडियम व्हॅल्व, सोडियम वल्परेट. ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हे झालं ड्रग्स विच ऍक्ट थ्रू आयन चॅनल. आता तिसरा टार्गेट जो आहे ट्रान्सपोर्टर, कोणता आहे? ट्रान्सपोर्टर. त्याला आपण व्हेकल म्हणतो. आणि व्हेकल विषयी मी तुम्हाला ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन मध्ये भरपूर वेळा सांगितलंय की ह्या ट्रान्सपोर्टर किंवा व्हेकलचं काम काय आहे. तर व्हेकलचं काम काय असतं आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. तर व्हेकलचं काम काय असतं? एका साईटवरून दुसऱ्या साईडकडं
जर आपल्या भाषेत बोललं तर व्हेकल आपण पर्सन एका साईडकडून दुसऱ्या साईडकडे नेण्यासाठी किंवा काही वस्तू एका साईडकडून दुसऱ्या साईडकडे ट्रान्सफर करण्यासाठी वापरतात. तसंच व्हेकल किंवा ट्रान्सपोर्टर आपल्या बॉडीमध्ये असतात आणि त्यांचं काम एखाद्या सबस्टन्सला बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करून दुसऱ्या साईडला नेणं असतं. म्हणजेच ते ट्रान्सपोर्टचं काम करतं, म्हणून त्यांना ट्रान्सपोर्टर असं म्हणतात. त्यांना कॅरियर्स असं पण म्हणतात, कारण ते एखादा सबस्टन्स कॅरी करून दुसरीकडे पाठवतात. म्हणजे ट्रान्सपोर्टर्स, कॅरियर किंवा व्हेकल हे वर्ड एक एक एकाच पॉइंट म्हणजे एकासाठीच वापरले जातात इंटरचेंजली. ओके, तर लक्षात आलं तुमच्या ट्रान्सपोर्टर किंवा कॅरियर किंवा ट्रान्सपोर्टर, कॅरियर व्हेकल. किंवा व्हेकल. ओके, तर ते कशासाठी वापरले जातात ते तुम्हाला सांगितलं. आता काही ट्रान्सपोर्टर असे की सबस्टन्स हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे घेऊन जातात, त्याला आपण काय काय म्हणतो? आयन एक्सचेंज. हम्म. त्याला आपण फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणतो. कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये होतं ना फॅसिलिटेड डिफ्युजन, ते पॅसिव्ह डिफ्युजन सारखंच आहे. हायर कॉन्सन्ट्रेट वरून सबस्टन्स घेऊन कुठं पाठवायचं आहे? लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे. अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जात आहे, पण पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये कॅरियरची गरज नसते, एनर्जीची गरज नसते. पण फॅसिलिटेड डिफ्युजन मध्ये हायर साईड कडून सबस्टन्स लोअर साईड कडे पाठवायचा आहे बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करून. तर याच्यासाठी कॅरियर वापरला जातो इथं. आणि इथं एनर्जीची गरज नसते फॅसिलिटेड डिफ्युजनला, कारण सबस्टन्स कुठून जातोय कुठं? हायर टू लोअर जातोय, अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जातोय. तर त्याला फॅसिलिटेड डिफ्युजन असं म्हणतात. आठवत आहे ना फॅसिलिटेड डिफ्युजन? समजा हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे, इकडं ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन खूप आहे, बरोबर, आणि इकडं कमी आहे या साईडला. तर एखादा कॅरियर जर ह्या ड्रगला या साईडकडून इकडं पाठवत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट सबस्टन्स क्रॉस होतंय, पण त्याच्यासाठी काय लागतंय? कॅरियर लागतोय, तर त्याला आपण कोणतं डिफ्युजन म्हणतो? फॅसिलिटेड. फॅसिलिटेड. बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट पाहिलेला आहे. त्याचे काय प्रकार आहेत ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, त्यात एटीपी जो आहे तो एनर्जी सोर्स आहे. आणि दुसरा आहे सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये सबस्टन्स लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे टाकला जातो, बरोबर आहे, अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. इथं कॅरियर पण लागतो आणि अजून काय लागतं? अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जायचंय तर एनर्जी पण लागते. आता हे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही, फक्त प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, सेकंडरी मध्ये काही सिम्पोर्ट आहे, अँटीपोर्ट आहे. तर हे ट्रान्सपोर्ट कशासाठी असतं, कोणते सबस्टन्स ट्रान्सपोर्ट होतात ते तुम्हाला माहित पाहिजे. तर हे ट्रान्सपोर्ट जे आहे हे मेटाबोलाइट्स किंवा आयनच्या ट्रान्सफरसाठी वापरतात. जे मेटाबोलाइट्स आहे आपल्या बॉडीमध्ये, बरोबर आहे, त्यांचं ट्रान्सफर करण्यासाठी हे ट्रान्सपोर्टर वापरतात. मग सोलिड कॅरियर ट्रान्सपोर्टर आहे, एबीसी कॅस्केड फॅमिली मधले आहे. ओके, हे टीपी बाइंडिंग कॅस्केड फॅमिली त्याच्याशी रिलेटेड आहे. तर या ट्रान्सपोर्टरचं काम काय आहे? मेटाबोलाइट किंवा आयन्स एका साईडकडून दुसऱ्या साईडकडे पाठवणं. तर आता यांचे टार्गेट कोणते आहेत? आपण पहिले जे तुम्हाला माहित आहेत ते पाहूया, नंतर जे माहित नाही ते पाहूया. कोणते ड्रग ट्रान्सपोर्टर थ्रू ऍक्ट होतात? ओके, तर आपल्याला माहित आहे की हे जे नेफ्रॉन आहे, इट इज द येस. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द किडनी. हे अफरंट आर्टेरियोल, कॅपिलरीज, इफरंट आर्टेरियोल आणि हे बाउमन्स कॅप्सूल. आणि पुढे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल, म्हणजे आपण हे नेफ्रॉनचे पार्ट पाहत आहोत. त्यानंतर हे लूप ऑफ हेनले आहे. ओके, लूप ऑफ हेनले कंटिन्यू डीसीटी करत होतं त्याचं डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल. आणि डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युलचं पुढं कलेक्टिंग डक्ट कडे जातात, कलेक्टिंग डक्ट बनतं. तर हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल आहे, हे लूप ऑफ हेनले आहे, हे डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल आहे. तर एक लक्षात घ्या, लूप डायुरेटिक्स जे आहेत फिरोसिमाइड ते कुठे ऍक्ट होतात?
लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनले, व्हेरी गुड. नावातच आहे लूप ऑफ हेनले. तर हे जर लूप डायुरेटिकचा जर विचार केला तर लूप डायुरेटिक कसे ऍक्ट होतात, तर ह्या लूप ऑफ हेनलेवर असेंडिंग लिंबवर Na+K+2Cl मायनस TCl सिम्पोर्ट आहे. Na+K+2Cl मायनस सिम्पोर्ट आहे. Na+K+2Cl मायनस सिम्पोर्ट आहे. The loop diuretics inhibit this transporter Na plus K plus 2Cl minus, and due to that this sodium is not reabsorbed. Sodium is remain in the tubule and eliminated along with water is eliminated. मग लूप डायुरेटिक्स कोणता को ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतो? Na+K+2Cl मायनस, आणि तो कुठं असतो? लूप ऑफ हेनले मध्ये, म्हणून त्यांना लूप डायुरेटिक म्हणतात. कोणत्या लिंबला असतो? डिसेंडिंग लिंबला असतो का असेंडिंग? तर आन्सर आहे असेंडिंग लिंब. कोणता आहे? असेंडिंग थिक लिंब. ओके. त्यानंतर थायाझाईड डायुरेटिक जे आहे, थायाझाईड डायुरेटिक त्यामध्ये हायड्रोक्लोरोथायाझाईड आहे, क्लोरथॅलिडॉन आहे, झिपिमाइड, इंडियापामाइड नावाचे ड्रग आहे. तर तुम्हाला ऍटलीस्ट क्लोरथॅलिडॉन माहित आहे, हायड्रोक्लोरोथायाझाईड माहित आहे. तर थायाझाईड डायुरेटिक ऍक्ट्स ऑन अर्ली पार्ट ऑफ डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल and they act by inhibiting which co-transport? They also act by inhibiting co-transport. The co-transport here is different and name of that co-transport is Na plus Cl minus co-transport. बरोबर आहे. त्याला इनहिबिट करतात. त्यामुळे सोडियमचं रिअब्सॉर्प्शन नाही होत, सोडियम इलिमिनेट होतं, अलॉंग विथ वॉटर पण होतो. म्हणजे थोडक्यात काय, लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक्स कशावर ऍक्ट होतात? एन्झाईमवर ऍक्ट होतात का, आयन चॅनलवर ऍक्ट होतात का, ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होतात? तर ते त्यांचं ट्रान्सपोर्टर. ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होतात. तर हे दोन एक्झाम्पल तुम्हाला लक्षात राहतील. तिसरं एक्झाम्पल मी सांगितलं होतं, ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्टर. बरोबर आहे, ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्टर. तर हे समजा प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्यूब्यूल आहे. फक्त शॉर्ट मध्येच काढतो मी. प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्यूब्यूल आहे आणि इकडे एक ब्लड व्हेसल, त्याच्या आजूबाजूला जी रन करते ती आहे. तर ऑर्गॅनिक आयन ट्रान्सपोर्टर काय करतात? इट इज दिस ट्रान्सपोर्टर इज बाय डिरेक्शनल आहे. काही सबस्टन्स ट्यूब्यूल मधून, सॉरी, काही सबस्टन्स ब्लड व्हेसल मधून ट्यूब्यूल मध्ये येतात आणि काही सबस्टन्स ट्यूब्यूल मधून ब्लड व्हेसल मध्ये जातात. ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आणि इट इज स्पेसिफिक फॉर ऍसिडिक और बेसिक ड्रग? ऍसिडिक ड्रग आपण पाहिले. तर विच ड्रग इनहिबिट ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम? आठवतंय? ऑलरेडी सांगितलं आपण, ते गाऊट मध्ये यूज करतोय पहा. नाही नाही, ॲलोपिरिनॉल नाही. ॲलोपिरिनॉल युरिक ऍसिडची सिंथेसिस इनिबिट करतो. युरिक ऍसिडचं एक्सक्रिशन कोणता ड्रग इनिबिट करतो? झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह. नाही नाही, प्रोपेनम. प्रोबेन्सिड. येस. प्रोबेनिसाइड, सॉरी. So probenecid inhibit organic anion transport system, and due to that uric acid reabsorption is inhibited. Uric acid normally ट्यूब्यूल मधून ब्लड मध्ये जात असतो या ट्रान्सपोर्टरने. तर तो ट्रान्सपोर्टर इनहिबिट झाल्यामुळं ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्टर इनहिबिट झाला. आपण एक्सक्रिशन मध्ये डिस्कस केले, आठवतंय ना? तर त्यामुळे प्रोबेनिसिड युरिक ऍसिडचं रिअब्सॉर्प्शन इनहिबिट करतो आणि त्यामुळे युरिक ऍसिड रिअब्सॉर्ब नाही होत आणि इलिमिनेट होतो. त्यामुळे प्रोबेनिसिडला युरिकोसुरिक ड्रग म्हणतात. काय म्हणतात? युरिकोसुरिक. म्हणजे युरिक ऍसिडचं ते युरिन मध्ये एक्सक्रिशन वाढवतात. तर ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट इनहिबिट करणारा ड्रग लक्षात राहील आता, प्रोबेनिसिड. तर हे तीन ट्रान्सपोर्टर म्हणजे Na+K+2Cl मायनस ला फ्युरिसिमाइड, Na+Cl मायनस ला थायाझाईड आहे इनहिबिट करणारा, आणि ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट इनहिबिट करणारा कोणता आहे? प्रोबेनिसिड. तर प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल तुमचं आता टिप ऑफ टंग झालेलं आहे, माहित झालेलं आहे. मी एक्झाम्पल जास्त याच्यासाठी घेतो की तुम्हाला फक्त ते रिव्हिजन होते, परत परत होतं. प्रोबेनिसिड ऑलमोस्ट आता 2-3 वेळा आपलं झालेलं आहे. ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतो हे सांगून, म्हणजे तुम्हाला शेवटी ऑलरेडी इतक्या वेळा झालंय तर तुम्हाला ते माइंड मध्ये फिट होईल जेव्हा आपण गाऊट डिस्कस करू.
तर तोच एक हेतू आहे की परत परत आपण त्या गोष्टी सांगतो. आता काही ट्रान्सपोर्टर जे आहेत ते नवीन म्हणजे काही ड्रग जे आहेत ते काही अदर ट्रान्सपोर्टर इनिबिट करतात आणि त्यांचा रोल पण आपण पाहणार आहोत. आता एक पहा की हे जे न्यूरॉन्सशी रिलेटेड जे आहे ना ते आपण एएनएस मध्ये पाहणार आहे किंवा बाकी सिस्टीम मध्ये येणार आहे. तर काही गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके. तर आता जेव्हा आपण ऍक्च्युअल नर्वस सिस्टीम डिस्कस करू, आय एन एस किंवा सीएनएस, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की आता हे जर न्यूरोनल जंक्शन जे असतं त्यामध्ये वरचे जे न्यूरॉन्स असतात त्यांना प्री सिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हणतात. प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. खालचे जे असतात त्यांना पोस्ट पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हणतात. ओके. आणि ह्या दोघांची मधली जी जागा असते, फिजिओलॉजी मध्ये पण तुमचं झालं असेल, सिनॅप्टिक. सिनॉप्स. हा, तो Synaptic सिनॅप्स होतो त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हणतात. बरोबर आहे. ओके. आता कसं असतं बघा, जे न्यूरोट्रान्समीटर असतात प्रत्येकासाठी, प्रत्येक न्यूरॉनसाठी किंवा प्रत्येक सिस्टीम आहे त्यासाठी एक स्पेसिफिक न्यूरोट्रान्समीटर असतो. समजा आता आपण सिम्पॅथेटिक सिस्टीम भेटली तर प्रिसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये जो ट्रान्समीटर असतो तो नॉर इपिनेफ्रिन असतो, त्यालाच नॉर ॲड्रेनालिन असं म्हणतात. कोणता ट्रान्समीटर असतो याच्यामध्ये? नॉर इपिनेफ्रिन. नॉर्विन. त्यालाच नॉर ॲड्रेनालिन. आणि तो काय होतो, तो रिलीज होऊन पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनला ऍक्टिव्हेट करतो, असे सिग्नल पुढे जाण्यासाठी मदत होते. तर हा नॉर इपिनेफ्रिन जो आहे तो ह्या प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मधून रिलीज होतो एक्सोसाइटोसिस प्रोसेसने, आणि हा पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर ॲड्रिनर्जिक रिसेप्टर असतात अल्फा बीटा, त्याच्यावर ऍक्ट होतो. बरोबर आहे. आणि त्यानंतर त्याची ऍक्शन होते. बरोबर आहे. लक्षात आलं तुमच्या हे? आता हा सिनॅप्टिक क्लेपमध्ये नॉरएपिनेफ्रिन रिलीज झाला, तो अल्फा आणि बीटा रिसेप्टर पोस्ट सिनॅप्टिक वर आहे त्याच्यावर ऍक्ट होतो. त्याचप्रमाणे सिरोटोनिन जी सिस्टीम आहे, ओके, 5 हायड्रॉक्सी ट्रिप्टामाइन नावाचं न्यूरोट्रान्समीटर असतो, त्याला सिरोटोनिन असं म्हणतात. ऐकलंय तुम्ही सिरोटोनिन? सिरोटोनिन येस. पण, हा, मग सिरोटिनर्जिक न्यूरॉन्स जर असेल तर त्यांच्या प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये व्हेसिकल मध्ये सिरोटोनिन स्टोअर असतो, आणि तो पण एक्झोसाइटोसिस प्रोसेसने रिलीज होतो. ओके. त्याला आपण 5HT असं पण म्हणतो. आणि तो 5HT रिसेप्टरवर ऍक्ट होतो किंवा सिरोटोनिन रिसेप्टरवर ऍक्ट होतात. बरोबर आहे. लक्षात आलं? तर आता याच्यानंतर काय होतं पहा, की काही नॉरइपिनेफ्रिन हा इथं मेटाबोलाइज पण होतो सिनॅप्टिक क्लेप मध्ये. काही सिरोटोनिन पण इथं मेटाबोलाइज होतो सिनॅप्टिक क्लेप मध्ये मोनो अमाइन ऑक्सिडेज एन्झाईमनी. बरोबर आहे. काही नॉरइपिनेफ्रिन पोस्ट सिनॅप्टिक अल्फा बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो, काही 5HT पोस्ट सिनॅप्टिक 5HT रिसेप्टरवर ऍक्ट होतो, ते पण तुम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे एक लक्षात ठेवायचंय, जो काही रिलीज झालेला नॉरइपिनेफ्रिन आहे हा परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये घेतला जातो आणि परत व्हेसिकल मध्ये जाऊन स्टोअर होतो काही. त्यासाठी त्या नॉरइपिनेफ्रिनचं ट्रान्सफर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये करण्यासाठी व्हेकलची गरज पडते. त्याला आपण नॉर इपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर म्हणतो. काय म्हणतो आपण? नॉर इपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर. input. आणि त्याचप्रमाणे सिरोटोनिन पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर त्याच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो. काही 5HT सिनॅप्टिक क्लेपमध्ये मेटाबोलाइज होतो, पण काही 5HT हा परत सिनॅप्टिक क्लेपमधून प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये घेऊन व्हेसिकल मध्येही स्टोअर होतो. आणि त्यासाठी ही इथं प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवर एका व्हेकलची गरज असते, त्याला आपण सिरोटोनिन ट्रान्सपोर्टर असं म्हणतो. लक्षात आलं?
म्हणजे नॉरइपिनेफ्रिन रिलीज झालेला सिनॅप्टिक क्लेपमध्ये परत प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये कोणत्या ट्रान्सपोर्टरने घेतला जातो? NET. एनईटी, नॉरइपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर. आणि रिलीज झालेला सिरोटोनिन सिनॅप्टिक क्लेपमध्ये परत व्हेसिकल मध्ये घेण्याचं काम, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये जे व्हेसिकल आहे त्यात घेण्याचं काम सिरोटोनिन ट्रान्सपोर्टरने होतं. बरोबर आहे. आता जर त्यांचं आता याच्यानंतर आपण आता कोणते ड्रग तिथे ऍक्ट होतो ते पाहणार आहोत. तर डिप्रेशनचं जे पॅथोफिजिओलॉजी आहे त्यामध्ये एक पॅथोफिजिओलॉजी अशी आहे की सिनॅप्टिक क्लेपमध्ये नॉरइपिनेफ्रिन आणि सिरोटोनिनची लेवल ही कमी झाल्यामुळं हे डिप्रेशन स्टेज येते. मग तुम्हाला आता एक लक्षात आलंय की नॉरइपिनेफ्रिन आणि सिरोटोनिनची लेवल कुठं कमी झाली आहे? सिनॅप्टिक क्लेप. सिनॅप्टिक क्लेफ्ट. मग ती लेवल जर आपल्याला आपल्याला म्हणजे त्या पेशंटला ट्रीट करायचं असेल तर वन ऑफ द वे इज टू इन्क्रीज दिस लेवल इन द सिनॅप्टिक क्लेफ्ट. मग आपण वेगवेगळे मेकॅनिझम वापरू शकतो त्यासाठी. एक तर रिलीज वाढवू शकतो, किंवा आपण काय करू शकतो, जो रिलीज झालेला नॉरइपिनेफ्रिन आहे तो परत व्हेसिकल म्हणजे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये जातो एनएटी थ्रू. बरोबर आहे. ते आपण ब्लॉक केलं तर येस. एनएटी जर ब्लॉक केलं तर नॉरइपिनेफ्रिन परत प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये जाईल का? नाही. नाही. त्याचप्रमाणे सिरोटोनिनचं रिअपटेक, त्याला आपण रिअपटेक नाव दिलेलं आहे, रिअपटेक ऑफ नॉरइपिनेफ्रिन, रिअपटेक ऑफ सिरोटोनिन. तसंच सिरोटोनिनचं रिअपटेक साठी सिरोटोनिन ट्रान्सपोर्टर असतात, ते जर इनिबिट करणारे ड्रग दिले तर सिरोटोनिनचं रिअपटेक होईल का? नाही. नाही होणार. मग सिरोटोनिन कुठं राहील? सिनॅप्टिक क्लेप मध्ये. बरोबर आहे. हो. मग असे ड्रग कोणते आहे? तर काही ड्रग असे आहेत की ते फक्त Escitalopram. सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इनहिबिट करतात बाय इनहिबिटिंग सिरोटोनिन ट्रान्समिटर. त्यांना काय म्हणतात? सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर, SSRI. ऐकलंय SSRI. SSRI? डिप्रेशन Yes. लोकांना SSRI देतात. ओके. Fluoxetine. ठीक आहे. सिटॅलोप्राम, फ्लोक्सिटिन. Fluoxetine. ओके. पॅरॉक्सिल. Duloxetine. डुल. तर SSRI, सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इनिबिटर. बरोबर आहे. सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इनिबिटर. त्याचप्रमाणे काही ड्रग जे आहे ते नॉरइपिनेफ्रिनचं रिअपटेकही इनहिबिट करतात. ओके. डेसिप्रामाइन नावाचा ड्रग ऐकला असेल तुम्ही. इमिप्रामाइन, डेसिप्रामाइन. तर ते नॉरइपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टला इनहिबिट करतात. ओके. नॉरइपिनेफ्रिन. तर आता हे दोन ट्रान्सपोर्टर तुम्हाला लक्षात आले. ओके. तर SSRI म्हणजे फ्लोऑक्सिटिन सारखे ड्रग आहे. डेसिप्रामाइन नॉरइपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर इनिबिट करतो. मग नॉरइपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर इनिबिट झाल्यामुळं सिनॅप्टिक क्लेप मध्ये म्हणजे नॉरइपिनेफ्रिनचं रिअपटेक नाही होणार. त्यामुळे सिनॅप्टिक क्लेप मध्ये कसली लेवल वाढेल? नॉरइपिनेफ्रिनची लेवल वाढेल. बरोबर आहे. तर लक्षात आलं तुमच्या नॉरइपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर किंवा SSRI कुठे ऍक्ट होतात? प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवर ऍक्ट होतात. ते तर लक्षात आलं. येस सर. ओके. आता तुम्ही हे ड्रग ऐकलेले होते. आता तुम्हाला टार्गेट पण लक्षात आलं, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन लक्षात आले. त्यामुळं काय होतं डिप्रेशन मध्ये आणि आपलं टार्गेट काय असतं ते लक्षात आलं. ठीक आहे. तर डेसिप्रामाइन आहे ते एनईटी इनहिबिट करतं. फ्लोक्सिटिन आणि अदर SSRI ते सिरोटोनिन रिअपटेक इनहिबिट करत. त्याचप्रमाणे डोपामाइनचं पण असंच आहे. डोपामाइन डोपामिनर्जिक न्यूरॉन मध्ये असतो. बरोबर आहे. व्हेसिकल मध्ये स्टोअर. प्रीसिनेप्टिक न्यूरॉन ऍक्टिव्हेट झाले तर डोपामाइन रिलीज होतो. रिलीज झालेला सिनॅप्टिक क्लेप मधला डोपामाइन पोस्ट सिनॅप्टिक डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतो. काही डोपामाइन मेटाबोलाइज होतो सिनॅप्टिक क्लेप मध्ये आणि काही डोपामाइन परत प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये घेतला जातो विथ द हेल्प ऑफ डोपामाइन ट्रान्सपोर्टर. विथ द हेल्प ऑफ डोपामाइन ट्रान्सपोर्टर. ते त्या न्यूरॉनवर असतात डोपामाइनच्या. आणि अँटी कन्व्हर्जन ड्रग जे आहे, सॉरी डोपामाइनचं सांगितलं मी इथं, डोपामाइन नाही, इथं गाबा सांगायचं होतं मला. ओके. तसं डोपामाइनशी रिलेटेड पण असतील, पण त्या ड्रगचं नाव मला सध्या माहित नाही. ठीक आहे. तर तसं गाबाचं एक आहे. ओके. तर अँटी कन्व्हर्जन जो गाबा आहे
गाबाचं पण तसंच आहे. गाबा जो आहे तो पण प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये स्टोअर असतो. गाबा हा इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे आणि गाबा सिनॅप्टिक क्लेप मध्ये रिलीज होतो. ओके. आणि गाबा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर कन्व्हर्जनच्या पेशंटमध्ये, ओके, कन्व्हर्जनच्या पेशंटमध्ये आपण असे ड्रग देतो पहा. तर डोपामाइन रिलेटेड जे आहे ते रिअपटेक इन्हिबिटर, मला तो ड्रग माहित नाहीये. डोपामाइनचा पण रिअपटेक इन्हिबिटर असेल तो सर्च करून मी तुम्हाला सांगेल. त्याचप्रमाणे गाबाचं पण आहे. गाबा प्री सिनेप्टिक न्यूरॉन मध्ये आहे. त्यानंतर पोस्ट सिनेप्टिक न्यूरॉन मध्ये त्याचे रिसेप्टर असतात, गाबा रिसेप्टर. ओके. आणि गाबा इथं रिलीज झाल्यानंतर पोस्ट सिनेप्टिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर गाबा हा इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. बरोबर आहे. गाबा हा इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. तर कन्व्हर्जनच्या पेशंटमध्ये, बरोबर आहे, कन्व्हर्जनच्या पेशंटमध्ये गाबाचं जर रिलीज वाढलं तर तो गाबा गाबा रिसेप्टरवर ऍक्ट होईल आणि हा इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. त्यामुळे जे हायपर एक्साइटेबल न्यूरॉन आहेत ते कंट्रोल मध्ये येऊ शकतात. बरोबर आहे. तर त्यामुळं एक लक्षात घ्या की कन्व्हर्जनच्या पेशंटमध्ये गाबाची ऍक्शन वाढवणारे ड्रग आपण देऊ शकतो. त्याला आपण गाबा फॅसिलेटरी असं म्हणतो. काय म्हणतो? गाबा गाबा फॅसिलिटी. फॅसिलिटर. गाबा फॅसिलेटर. ओके. म्हणजे जे गाबाचं रिलीज वाढवतात त्यांना आपण गाबा फॅसिलेटर असं म्हणतो आणि त्यामुळे गाबाची ऍक्शन वाढते. त्याचप्रमाणे काही ड्रग काय करतात, आता हा गाबा सिनॅप्टिक क्लेप मध्ये आल्यानंतर तो गाबा रिसेप्टरवर ऍक्ट होणार आहे. ओके. आणि गाबा रिसेप्टरवर ऍक्ट होऊन इनिबिटरी ऍक्शन येणार आहे. तर हा गाबा, ओके, हा गाबा इथं मेटाबोलाइज पण होतो. ओके. ओके. तर गाबाचं मेटाबॉलिझम इनहिबिट करणारे ड्रग दिले तर आपण गाबाची ऍक्शन वाढवू शकतो का नाही? येस. गाबाची ऍक्शन कशी वाढवू शकते? एक तर गाबा सिनॅप्टिक क्लेप रिलीज. मध्ये रिलीज वाढवणारे म्हणजे व्हेसिकल मधून रिलीज वाढवणारे ड्रग आपण देऊ शकतो, किंवा गाबाचं मेटाबॉलिझम इनहिबिटर इनहिबिट करणारे ड्रग आपण देऊ शकतो, म्हणजे गाबाची ऍक्शन वाढेल. त्याचप्रमाणे गाबा परत, जसं मी तुम्हाला सांगितलं, नॉरइपिनेफ्रिन, इन्हिबिटर. सेरोटोनिन किंवा डोपामाइन सारखा परत प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये रिअपटेक होतो. ओके. त्यासाठी गाबा ट्रान्सपोर्टरचा यूज होतो. तर हा ट्रान्सपोर्टर इनहिबिट करणारा जर ड्रग दिला तरी पण गाबाची सिनॅप्टिक क्लेप मधली ऍक्शन वाढून पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टरवर गाबाचा इफेक्ट वाढू शकतो. तर हे गाबा ट्रान्सपोर्टरचं एक्झाम्पल आहे टियागॅबिन. हा एक अँटी इपिलेप्टिक ड्रग आहे. ऐकलाय तुम्ही टियागॅबिन? नाही, नाही ऐकलं ना. न्यूअर नाही. अँटी इपिलेप्टिक ड्रग आहे टियागॅबिन. तुम्ही फिनिटॉइन ऐकला असेल, सोडियम व्हॅल्प्रोएट असला असेल, अ, अजून लोराझेपम. कोणता? लोराझेपम. ओके. डायझेपम ग्रुप मधला ऐकला असेल. ओके. लिव्हेटिरासिटाम एक ऐकला असेल तुम्ही. येस. हो. लिव्हेटिरासिटाम हा न्यूअर अँटी इपिलेप्टिक ड्रग आहे. तसा टियागॅबिन पण न्यूअर अँटी इपिलेप्टिक ड्रग आहे. तर हे टियागॅबिनचं जर मेकॅनिझम तुम्हाला कोणी विचारली, ओके, ओके, तर कोणता ट्रान्सपोर्टर इनहिबिट करतो तो? गाबा ट्रान्सपोर्टर. गाबा ट्रान्सफर. ते कुठे असतो? प्री सिनेप्टिक न्यूरॉन का पोस्ट सिनेप्टिक न्यूरॉनवर? पोस्ट सिनेप्टिक. प्री नाही. सिनेप्टिक का पोस्ट सिनेप्टिक? हे सगळे रिअपटेक करणारे, जे रिअपटेक इनिबिट प्री करणारे आहेत सिनेप्टिक. प्री ते सिनेप्टिक. सगळे प्रेसिनेप्टिक वर असतील सर. प्रे सिनेप्टिक वर असतील. सिरोटोनिन ट्रान्सपोर्टर असू द्या, नॉरइपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर असू द्या, किंवा गाबा ट्रान्सपोर्टर असू द्या. तर टिया गॅबिन हा गाबा ट्रान्सपोर्टर इनिबिटर आहे. ओके. तर त्याच्या त्याच्या याच्यातच आहे पहा. गाबा. टिया गॅबिन मध्ये, बरोबर आहे ना? इन ओके. टिया गॅबिन. ओके. गॅबिन. गॅबिन गाबा इन्हिबिटर किंवा टिया म्हणजे ट्रान्सपोर्टर इन्हिबिटर, टीआय. ओके. तर टिया गॅबिन हा गाबा ट्रान्सपोर्टर इन्हिबिटर आहे.
ठीक आहे, एवढा इम्पॉर्टंट ड्रग नाहीये. ओके. आणि बाकीचे तर आपण पाहिलेलेच आहे, फिरोसिमाइड, हायड्रोक्लोरोथायाझाईन आणि प्रोबेसाइड. तर तुम्हाला ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होणाऱ्या ड्रगचं आता नावं लक्षात आली. ऍटलिस्ट तुम्ही दोन ग्रुप लक्षात ठेवू शकता. कोणते ठेवू शकता पहा. डायुरेटिक ग्रुप लक्षात ठेवा, बरोबर आहे. त्यात फ्युरोसिमाइड, हायड्रोक्लोरोथायाझाईड आहे, बरोबर. त्यानंतर तुम्ही Yes. अँटी डिप्रेसंट लक्षात ठेवा. त्यामध्ये SSRI आहेत, फ्लुऑक्सेटिन सारखं. नॉरइपिनेफ्रिन ट्रान्सपोर्टर इनहिबिटर आहेत, डेसिप्रामाइन, इमिप्रामाइन सारखे. आणि अँटी कन्व्हर्जन मध्ये तुम्हाला गाबा ट्रान्सपोर्टर इनहिबिटर टियागॅबिन लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एक प्रोबिनेसिड आहे. तर ऍटलीस्ट 2 ते 3 एक्झाम्पल लक्षात राहतील तुम्हाला ट्रान्सपोर्टरचे. Yes. ओके, लक्षात आलंय? Yes. Yes. SGLT2 पण आहेत. येस, ते पण आहेत, ते पण आहे. ओके, ते पण आहे. SGLT2 पण आपण सांगू शकतो. झालेलं सोडियम आहे. ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट आपलं डिस्कस पण झालेलं आहे. SGLT2 इनहिबिटर. ओके. Empagliflozin, dapagliflozin. ओके, एनाग्लाफ्लोझिन, डॅपाग्लाफ्लोझिन न्यूअर अँटी डायबेटिक ड्रग आहेत. ओके. ओके. तर आता आपण जे ड्रग डायरेक्टली याच्यावर ऍक्ट होत आहे ते सगळे मी तुमच्याशी डिस्कस केले. एन्झाईम्स वर कोणते ऍक्ट होतात. ओके, लक्षात आलं? ओके. त्यानंतर आयन चॅनल्स जे आहेत, आयन चॅनल्सवर कोणते ऍक्ट होतात ते पाहिले. ट्रान्सपोर्टर पण कोणते ऍक्ट होतात ते पाहिलेत. ओके. आता त्याच्यात मी फक्त डोपामाइन रिअपटेक इनहिबिटरचं एक्झाम्पल तुम्हाला एकदा त्रिपाठीत पण मेन्शन नाहीये. तर त्यामध्ये बुप्रोपिऑन नावाचा एक ड्रग येतो बहुतेक, आणि कोकेन एक येतो. तर ते डोपामाइन रिअपटेक इनहिबिटर आहेत, बुप्रोपिऑन. आणि ऐकले ड्रग बुप्रोपिऑन? No. ओके. तर हे ड्रग येतात. तर बुप्रोपिऑन पण हा जो ड्रग आहे हा अँटी डिप्रेसंट आहे किंवा काही त्यापर्यंत त्याचप्रमाणे स्मोकिंग सिजेशन साठी ही बुप्रोपिऑनचा यूज होतो. तर स्मोकिंग सिजेशन साठी हा एक ड्रग आहे बुप्रोपिऑन. तर ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होणारे ड्रग मी डिस्कस केलेले आहे. आता नेक्स्ट जो मोलेक्युल आहे, म्हणजे आता एन्झाईम्स, आयन चॅनल ट्रान्सपोर्टर याच्यावर डायरेक्ट ऍक्ट होणारे ड्रग आपण पाहिले. काही ड्रग एन्झाईम, आयन चॅनल आणि ट्रान्सपोर्टरवर डायरेक्ट ऍक्ट होत नाही, तर ते कशा थ्रू ऍक्ट होतात? ते रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतात. कशा थ्रू? रिसेप्टर. तर आत्ता जो पार्ट आपण डिस्कस करणार आहे तो फार फार महत्वाचा पार्ट आहे. कारण आतापर्यंत जे मेकॅनिझम्स आपण पहिले ते डायरेक्टली ऍक्ट होऊन ड्रग, एक तर ते एन्झाईम्स किंवा आयन चॅनल किंवा ट्रान्सपोर्टर जे आहेत. आता एन्झाईम्स काही स्टिम्युलेट होत होते, काही इनिबिट होत होते, काही आयन चॅनल ओपन होत होते, काही क्लोज करत होतात. ट्रान्सपोर्टर तर मेजॉरिटी ते इनिबिट होत आहे. तर ऍक्शन डायरेक्ट होत आहे. पण रिसेप्टर थ्रू जे ऍक्शन्स आहेत त्या ऍक्शनचं मेकॅनिझम समजणं तुम्हाला महत्वाचं आहे. म्हणजे आता आपला जो ऍक्च्युअल फार्माकोडायनेमिक मधला अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू डिफिकल्ट पार्ट स्टार्ट होणार आहे, आणि ते तुम्हाला आता लक्ष द्यायचं आहे. तर रिसेप्टर म्हणजे काय ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर मी तुम्हाला सांगितले की लार्ज नंबर ऑफ ड्रग जे आहेत ते डू नॉट डायरेक्टली बाइंड विथ द एन्झाइम, आयन चॅनल, ट्रान्सपोर्टर किंवा स्ट्रक्चरल प्रोटीन, बट दे ऍक्ट थ्रू स्पेसिफिक मॅक्रोमोलेक्युल, अँड दॅट मॅक्रोमोलेक्युल इज नोन ॲज रिसेप्टर. तर रिसेप्टरचं फंक्शन काय आहे, रिसेप्टर म्हणजे काय, तर ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर काही टर्मिनॉलॉजी मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. 2 मार्काच्या इक्वेशन मध्ये त्या टर्मिनॉलॉजी 1-2 वेळा आलेल्या आहेत. तर रिसेप्टर इज डिफाईन ॲज अ मॅक्रोमोलेक्युल. हा एक मॅक्रोमोलेक्युल आहे. ओके. त्याला आपण बाइंडिंग साइट पण म्हणू शकतो. सो रिसेप्टर इज अन मॅक्रोमोलेक्युलर और बाइंडिंग साइट. वेअर इट इज लोकेटेड? इट इज लोकेटेड आयदर ऑन द सरफेस ऑफ द सेल और इनसाइड द इफेक्टर सेल. रिसेप्टर कुठं असू शकतो? सरफेसवर पण असू शकतो किंवा सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम मध्ये असू शकतो. काही रिसेप्टर न्यूक्लियस मध्ये पण आहे.
म्हणजे हा मायक्रोमॉलिक्यूल किंवा बाइंडिंग साईट सेल सरफेसवर असू शकतो, त्याला सेल मेम्ब्रेन असं म्हणतो आपण. सेल मेम्ब्रेनवर असू शकतो किंवा सेलच्या आतमध्येही असू शकतो. अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस मायक्रोमॉलिक्यूल दॅट सर्व टू रेकग्नाइज द सिग्नल मॉलिक्यूल ऑर ड्रग. म्हणजे जे सिग्नल मॉलिक्यूल आहे आपल्या शरीरामध्ये, जे फिजिओलॉजिकल सिग्नल मॉलिक्यूल आहे त्यांना रेकग्नाइज करणं किंवा ड्रगला रेकग्नाइज करायचं, आणि इन रिस्पॉन्स टू दॅट इनिशिएट रिस्पॉन्स. ओके, इन रिस्पॉन्स टू दॅट इनिशिएट रिस्पॉन्स. बट दिस रिसेप्टर हॅज नो अदर फंक्शन. त्याला दुसरं कोणतंही फंक्शन नाही. म्हणजे रिसेप्टर हा एक अशी बाइंडिंग साईट आहे किंवा मायक्रोमॉलिक्यूल आहे. तो सेल सरफेसवर असतो, सेल मेम्ब्रेन किंवा सेल सरफेसवर असतो किंवा सेलच्या आतमध्ये असतो. अँड अँड इट सर्व टू रेकग्नाइज सिग्नल मॉलिक्यूल ऑर ड्रग. आणि ते रेकग्नाइज केल्यावर त्या ड्रग किंवा सिग्नल मॉलिक्यूलला रिस्पॉन्स इनिशिएट करणं हे त्याचं काम आहे. मग त्यासाठी तो फिजिओलॉजिकल सिग्नल मॉलिक्यूल किंवा ड्रग रिसेप्टरला बाइंड होणं गरजेचं आहे. म्हणजे काही ड्रग हे रिसेप्टरला बाइंड होऊन ऍक्ट होतात, हे तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात आलं हे रिसेप्टर म्हणजे काय? म्हणजे डायरेक्टली एन्झाईम आयन चॅनल किंवा ट्रान्सपोर्टरवर जाऊन ड्रग ऍक्ट होणार नाही. तो कशावर ऍक्ट होईल? एक बाइंडिंग साईट आहे त्याच्यावर ऍक्ट होईल, बरोबर आहे. त्याला आपण मॅक्रोमॉलिक्यूल म्हणतो. आणि त्याच्यावर ऍक्ट होऊन मग तो रिसेप्टर सिग्नल कोणाकडे पाठवल? एन्झाईम्स किंवा आयन चॅनल्स किंवा ट्रान्सपोर्टरकडे. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे हे ड्रग डायरेक्टली नाही बाइंड होत एन्झाईम्स, आयन चॅनल, ट्रान्सपोर्टरला. खूप सारे ड्रग ते कशावर ऍक्ट होतात? त्या रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि त्यावर ऍक्ट होऊन ते सिग्नल तिकडे पाठवतात इफेक्टरकडं. लक्षात आलं रिसेप्टर म्हणजे काय? येस. मग त्यासाठी एखाद्या ड्रगला ऍक्शन प्रोड्यूस करायची असेल तर तो कशाला बाइंड झाला पाहिजे? रिसेप्टर. म्हणजे जो डायरेक्टली आयन चॅनल, एन्झाईम किंवा ट्रान्सपोर्टरला बाइंड नाही होत, तो कशाला बाइंड होतो? रिसेप्टरला. लक्षात आलं? मग त्यानंतर ऍक्शन होते. तर ते पुढच्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत. तर काही टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहित पाहिजे. ओके. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या ड्रगला रिसेप्टर थ्रू ऍक्शन प्रोड्यूस करायची असेल तर पहिले तो ड्रग कशाला बाइंड झाला पाहिजे? रिसेप्टरला. बरोबर आहे. म्हणजे त्याला रिसेप्टर विषयी ऍफिनिटी पाहिजे, बरोबर. व्हॉट इज ऍफिनिटी? इट इज द ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू कंबाईन विथ द रिसेप्टर. ड्रगची जी ॲबिलिटी आहे रिसेप्टर बरोबर कंबाईन होण्याची, त्याला आपण काय म्हणतो? ऍफिनिटी. ऍक्टिव्हिटी. मग तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज ॲफिनिटी, तर ॲफिनिटी काय आहे? इट इज द ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू कंबाईन विथ द रिसेप्टर. बरोबर आहे. लक्षात आलं? इट इज द ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू कंबाईन विथ द रिसेप्टर. इट इज द ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू कंबाईन विथ द रिसेप्टर. आता हे झालं. आता नेक्स्ट काय होतं? रिसेप्टरवर ऍक्ट होऊन हे काही ड्रग दे रिस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग कन्फर्मेशनल चेंज इन द रिसेप्टर. त्याला आपण फंक्शनल चेंज असं म्हणतो. ड्रग रिसेप्टरला बाइंड होऊन रिसेप्टर मध्ये फंक्शनल चेंज होतो. मग द ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू प्रोड्यूस फंक्शनल चेंज इन द रिसेप्टर इज नोन ॲज इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी. काय आहे पहा. इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? इट इज द ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू प्रोड्यूस फंक्शनल चेंज इन द रिसेप्टर. त्यामुळे रिसेप्टर ऍक्टिव्हेट होईल आणि सिग्नल्स इफेक्टरकडे जातील. बरोबर आहे. व्हॉट इज इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी? ड्रगची अशी ॲबिलिटी की ज्यामुळे रिसेप्टर मध्ये काय चेंज होतो? फंक्शनल चेंज होतो. त्याला इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी म्हणतात. तर दोन टर्मिनॉलॉजी तुम्हाला लक्षात आल्या, ॲफिनिटी आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी. येस. ॲफिनिटी म्हणजे काय? दोन गोष्टी ड्रगला
ड्रगला रिसेप्टर थ्रू ऍक्ट होत आणि दोन गोष्टी कराव्या लागतात. पहिली गोष्ट, ड्रग त्या रिसेप्टरला बाइंड झाला पाहिजे, बरोबर आहे ना, म्हणजे त्याला ॲफिनिटी पाहिजे. आणि काही ड्रग म्हणजे प्रत्येक ड्रग हा रिसेप्टरला बाइंड होतो, म्हणजे प्रत्येक ड्रगला ॲफिनिटी असणार आहे का नाही? प्रत्येक ड्रग रिसेप्टरवर ऍक्ट होताना, जर एखादा ड्रग रिसेप्टरवर ऍक्ट होत असताना त्याला पहिले रिसेप्टरला बाइंड व्हायचं आहे, मग प्रत्येक ड्रगला ॲफिनिटी असेल का नाही? असेल सर. असेल. म्हणजे इट इज द ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू कंबाईन विथ द रिसेप्टर, त्याशिवाय तो रिसेप्टर थ्रू ऍक्टच होणार नाहीये. त्यानंतर काही ड्रग असे आहेत की ते रिसेप्टर मध्ये काय करतात, फंक्शनल चेंज प्रोड्यूस करतात. आणि इट इज व्हॉट इज इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी, आय ए, इट इज द ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू प्रोड्यूस फंक्शनल चेंज इन द रिसेप्टर. म्हणजे जेव्हा काही ड्रग असे आहेत की ते रिसेप्टरवर बाइंड होतात आणि रिसेप्टर मध्ये फंक्शनल चेंज करतात, त्याच्यामुळे रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतो आणि सिग्नल कुठे जातात, इफेक्टरकडं, एन्झाईम सायन चॅनल ट्रान्सपोर्टरकडं. मग ड्रगची ॲबिलिटी जी फंक्शनल चेंज प्रोड्यूस करते रिसेप्टर मध्ये, त्या ॲबिलिटीला काय म्हणतात? त्या ॲबिलिटी इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी. त्या ॲबिलिटीला काय म्हणतात? हे दोन टर्मिनॉलॉजी 2 मार्कला खूप वेळा आलेत बरं का. लक्षात आलं का तुमच्या? फक्त येस. ड्रगला रिसेप्टरला बाइंड होण्याची जी ड्रगची प्रॉपर्टी, त्याला ॲफिनिटी म्हणतो. आणि फंक्शनल चेंज प्रोड्यूस करण्याची जी प्रॉपर्टी, त्याला काय म्हणतो? इंटरेस्ट. इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी. लक्षात आलं हे? लक्षात येस आलं हे? आता पुढचे काही महत्वाचे पॉइंट्स मी सर. तुमच्याशी हा. एफिकसी काय आणि इफिकेसी म्हणजे ड्रग जो रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो ना, आता ही ऍक्शनशी अच्छा. रिलेटेड आहे. हे फक्त आपलं हम्म, ड्रगची ऍक्शन आहे. ड्रगचा जो इफेक्ट असतो ना, हम्म, इफेक्ट, त्याला इफिकेसी म्हणतात. समजा ड्रग ए आणि बी देतो आहे ब्लड प्रेशर कंट्रोल करायला, दोघं अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहेत, ओके. आणि ए ड्रगनी ब्लड प्रेशर 20 जे आहे ते 10 mm ऑफ एचजीने कमी होत आहे, आणि बी ड्रग ओके. दिल्यानंतर ते 30 mm ऑफ एचजीने कमी झालं. तर ओके. हा जो रिस्पॉन्स आहे, बरोबर आहे, एने बीची 10 mm एफिकसी. याच्यात, आता याच्यामध्ये रिस्पॉन्स आपण पाहतोय, हे ऍक्शनशी रिलेटेड आहे, ॲफिनिटी ओके. इंट्रिन्सिक ओके. ऍक्टिव्हिटी. जो रिस्पॉन्स येतो, ऍक्शन नंतर जो ड्रगचा इफेक्ट येतो, त्या इफेक्ट मध्ये इफिकेसी म्हणजे किती प्रमाणात रिस्पॉन्स आहे. जर ए ड्रग 10 mm ऑफ एचजीने ब्लड प्रेशर कमी करतोय, बी ड्रग 30 mm ऑफ एचजीने ब्लड प्रेशर कमी करतोय, तो विच इज मोर इफिकेसियस? बीट. बी ड्रग. तर मॅक्झिमम इफेक्ट ड्रग जो प्रोड्यूस करतो त्यावर इफिकेसी डिपेंड असते. सो इफिकेसी इज रिलेटेड विथ रिस्पॉन्स, ओके. आणि आपण रिलेटिव्ह टर्मिनॉलॉजी. हा, म्हणजे आपण म्हणतो ड्रग ए इज मोर इफिकेसियस दॅन ड्रग बी, समजा, म्हणजे ए चा रिस्पॉन्स काय आहे, बी पेक्षा जास्त आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. येस. तर इफिकेसी इज रिलेटेड विथ रिस्पॉन्स, ओके. फार्मेकोलॉजिकल जो इफेक्ट येणार आहे त्या ड्रगच्या ऍक्शन मुळे, बरोबर आहे, येस. आणि मॅक्झिमम जो इफेक्ट येणार आहे त्याला आपण, म्हणजे मॅक्झिमम इफेक्ट ड्रग प्रोड्यूस करतो त्याला आपण इफिकेसी असं म्हणतो, मॅक्झिमम रिस्पॉन्स ऑफ द ड्रग, ओके. आता आपण जे गोष्टी पाहतोय, ऍफिनिटी आणि इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी, ही ड्रगची ऍक्शन कशी होते रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर. रिसेप्टरला ड्रग बाइंड होईल, फंक्शनल चेंज प्रोड्यूस करेल, त्यानंतर काही ड्रगला इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी असते, सगळ्यासनी ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर त्यानंतर सिग्नल्स इफेक्टरकडे जातात, म्हणजे सायन चॅनल, एन्झाईम्स आणि ट्रान्सपोर्टर पैकी काही असू शकतात, आणि त्यांवर त्यांचा रिस्पॉन्स चेंज होतो, सॉरी, त्यांची जी फिजिओलॉजिकल ऍक्शन आहे ती थोडी अल्टर होते, आणि त्याच्यामुळे रिस्पॉन्स चेंज होतो, म्हणजे ड्रगचा रिस्पॉन्स येतो, बरोबर आहे. तर तो रिस्पॉन्स म्हणजे इफिकेसी आहे, बरोबर आहे. ओके. ओके. तर इफिकेसी इज रिलेटेड विथ फार्मेकोलॉजिकल इफेक्ट. लक्षात आलं? ओके. ओके. आता बघा, आता
ऍक्शन मध्ये दोन गोष्टी, एक तर अफिनिटी आणि इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी. बाइंडिंग एबिलिटी जी आहे रिसेप्टरला त्याला काय म्हणतात? अफिनिटी. ड्रगची ॲबिलिटी टू बाइंड विथ द रिसेप्टर इज नोन एज अफिनिटी, आणि ड्रग्स ॲबिलिटी टू प्रोड्यूस फंक्शनल चेंज इन द रिसेप्टर इज इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी. आता पहा, अगोनिस्ट अँटागोनिस्ट विषयी तुम्हाला माहित पाहिजे, हे MCQ साठी येतात. अगोनिस्ट म्हणजे काय? आता एक लक्षात घ्या, जो सबस्टन्स ड्रगला बाइंड होतो त्याला लिगांड म्हणतात. काय म्हणतात? लिगांड. काय म्हणतात? नेक्स्ट याच्यात आहे, दिसलं लास्टला. व्हॉट इज लिगांड? Yes. Any Which are molecule which attaches selectively to particular receptor is ligand. कोणताही मोलेक्युल जो पर्टिक्युलर रिसेप्टरला बाइंड होत असेल तर त्याला लिगांड असं म्हणतात. मग तो आपल्या शरीरात तयार होणारा एखादा सबस्टन्स असेल तो रिसेप्टरला बाइंड होऊ शकतो, बरोबर आहे ना? रिसेप्टरला फक्त ड्रग्जच बाइंड होता असं नाहीये, हे लक्षात घ्या. आपल्या शरीरामध्ये जे केमिकल म्हणजे काही फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्युल्स रिलीज होतात ते पण रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतात, हे लक्षात घ्या. लक्षात आलं? आता आपल्या शरीरात मी तुम्हाला सांगितलं ऍड्रेनालिन रिलीज होतो, तो कशावर ऍक्ट होतो? ऍड्रेनर्जिक रिसेप्टर, bit. अल्फा बीटा, बरोबर आहे? म्हणजे Yes. तो पण लिगांड आहे, बरोबर आहे? बाहेरून जो Hmm. ड्रग देतो तो जर रिसेप्टरवर ऍक्ट होणार तो पण लिगांड आहे. म्हणजे लिगांड मध्ये एंडोजिनस मॉलिक्यूल पण असू शकतो लिगांड, किंवा बाहेरचा ड्रग पण असू शकतो. म्हणजे रिसेप्टरवर फक्त ड्रग्जच ऍक्ट होत नाही. लक्षात आलं का तुमच्या? रिसेप्टरवर फक्त ड्रग्जच ऍक्ट होत नाही, आपल्या बॉडीतले फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूलही रिसेप्टरवर ऍक्ट होतात, आणि ते ऍक्ट होऊन ते त्यांचं कार्य करतात, ते फिजिओलॉजिकल रोल त्यांचा ते निभवतात. लक्षात आलं? म्हणजे ऍड्रेनालिन जो आपल्या शरीरात तयार होणारा एक सबस्टन्स आहे तो पण कशावर ऍक्ट होतो? रिसेप्टरवर ऍक्ट होतो, बरोबर आहे? बाहेरून ड्रग जे दिलंय, समजा साल्ब्युटामॉल आपण यूज करतो, ते पण रिसेप्टरवरच ऍक्ट होणार आहे, बरोबर आहे? ऍड्रेनर्जिक रिसेप्टर. म्हणजे रिसेप्टरवर कोण ऍक्ट होतो हे तुम्हाला लक्षात आलंय. आता अगोनिस्ट म्हणजे काय, बरोबर आहे? ऐकलंय तुम्ही अगोनिस्ट वर्ड? Yes. कोणतं कशात ऐकलंय तुम्ही? आता तुम्हाला जर Salbutamol beta हा agonist. हा साल्ब्युटामॉल इज ए बीटा टू सिलेक्टिव्ह अगोनिस्ट, असं वर्ड ऐकलाय तुम्ही? Yes. ओके, बीटा टू अगोनिस्ट, बरोबर? Yes. ओके, साल्ब्युटामॉल. ओके ओके ओके, ऐकलंय तुम्ही? ओके. त्यानंतर आता तो अगोनिस्ट आहे, बीटा टू अगोनिस्ट. म्हणजे साल्ब्युटामॉल हा ड्रग कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो? बीटा टू. Beta आणि काय म्हणून ऍक्ट होतो? अगोनिस्ट agonist. म्हणून. मग तुम्हाला कोणी विचारलं अगोनिस्ट म्हणजे काय, बरोबर? व्हॉट इज अगोनिस्ट, बरोबर? व्हॉट इज अगोनिस्ट? ऍक्च्युली ह्या बीटा रिसेप्टरवर, बीटा आणि अल्फा रिसेप्टरवर आपल्या शरीरात कोण ऍक्ट होतं? शरीरातला कोणता सबस्टन्स ऍक्ट होतं? Narrative. नॉर ऍड्रेनालिन किंवा Adrenaline. ऍड्रेनालिन, हे तर तुम्हाला माहित आहे. ओके, हे काय फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्युल आहे. मग जे बाहेरून साल्ब्युटामॉल देतो आपण, ते पण बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतं, आणि कोणासारखं कार्य करतं ते? ऍड्रेनालिन सारखं. कोणासारखं कार्य करतं? Adrenaline. ऍड्रेनालिन सारखं. म्हणजे आपण जो बाहेरून ड्रग देतो आहोत तो जर रिसेप्टरवर ऍक्ट होत असेल आणि आपल्या फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल सारखं त्याचा इफेक्ट असेल तर त्या ड्रगला आपण काय म्हणतो? अगोनिस्ट. त्याला काय म्हणतो आपण? Agonist. म्हणजे अगोनिस्ट जे आहे, जे बाहेरून आपण जे ड्रग देतो ते जर अगोनिस्ट म्हणून कार्य करत असतील तर त्यांची ऍक्शन फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल सारखे असते, बरोबर आहे? तर तेच पहा, व्हॉट इज अगोनिस्ट? अन एजंट विच ऍक्टिव्हेट्स द रिसेप्टर. काय करतात ते? रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करतात, बरोबर? अन एजंट विच ऍक्टिव्हेट द रिसेप्टर टू प्रोड्यूस अन इफेक्ट, टू प्रोड्यूस अन इफेक्ट
सिमिलर टू ठीक आहे. दॅट ऑफ फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल. बरोबर आहे. म्हणजे व्हॉट इज अगोनिस्ट? अन एजंट विच ऍक्टिव्हेट द रिसेप्टर टू प्रोड्यूस अन इफेक्ट सिमिलर टू दॅट ऑफ फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल. लक्षात आलं? त्याला आपण अगोनिस्ट असं म्हणतो. बरोबर आहे. तर साल्ब्युटामॉल बीटा 2 अगोनिस्ट आहे. त्याचप्रमाणे ऍड्रेनालिन नावाचा ड्रग ऐकलाय तुम्ही? येस. तो बाहेरून आपण देतो. तो दिल्यानंतर तो ऍड्रेनर्जिक रिसेप्टर ऍक्टिव्हेट करून इफेक्ट करेल. कशासारखे करेल तो? फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल आपल्या बॉडीत जो आहे त्याच्यासारखे. आपल्या बॉडीत ऍड्रेनालिन जो आहे तसंच हे ऍड्रेनालिन कार्य करणार आहे. त्याला आपण अगोनिस्ट असं म्हणतो. ऍड्रेनालिन हा अल्फा बीटा दोन्ही रिसेप्टरवर ऍक्ट होतो. साल्बिटामोल हा सिलेक्टिव्ह बीटा 2 रिसेप्टर आहे. त्याला पण आपण अगोनिस्ट म्हणतो, पण आपण बीटा 2 सिलेक्टिव्ह अगोनिस्ट असं म्हणतो. लक्षात आलं? बीटा 2 सिलेक्टिव्ह अगोनिस्ट असं म्हणतो. ओके. मॉर्फिन ऐकलं तुम्ही? मॉर्फिन. येस. एनाल्जेसिक. मॉर्फिन मॉर्फिन हा एनाल्जेसिक आहे. ओपिओइड रिसेप्टर. ओपॉइड रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून कार्य करतो. आता आपल्या बॉडीमध्ये काही फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल आहे, त्यांच्यासारखं ते कार्य करतो. एन्डॉर्फिन ऐकले तुम्ही? एन्डॉर्फिन. एन्डॉर्फिन जे आहे ना, आपल्या शरीरात जर सिक्रीट झाले एन्डॉर्फिन, तर ते ओपॉइड रिसेप्टरवर जाऊन, हे आता एंडोजिनस सबस्टन्स आहे, तर हे ओपॉइड रिसेप्टरवर जाऊन अगोनिस्ट कार्य करतात. काय करतात? अगोनिस्ट म्हणून बाइंड होतात. म्हणजे एन्डॉर्फिन कुठून रिलीज होतात? आपल्या शरीरात रिलीज. ओपिओइड. ओपॉइड नाही. ओपॉइड, मॉर्फिन हा ड्रग ओपॉइड अनाल्जेसिक आहे, पण आपल्या शरीरात काही ओपॉइड नाहीये. आपल्या शरीरात फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल कोणते आहेत? एन्डॉर्फिन. ते कशावर ऍक्ट होतात? ओपॉइड रिसेप्टरवर. तुम्ही ऍक्युपंक्चर नावाचं कन्सेप्ट ऐकलाय? येस. ऍक्युपंक्चर मध्ये आपल्या हातावर पर्टिक्युलर पॉइंटला प्रेशर देता बघा ते जे स्पेशलिस्ट असतात ना ते, किंवा कानाला कानाला पण एक पर्टिक्युलर साईडला ते प्रेशर देतात. बरोबर आहे. तर काही पेनफुल कंडिशन मध्ये ऍक्युपंक्चरचा रोल आहे का? काही पेनफुल कंडिशन जे आहे आपल्या शरीरात, तर त्यात ऍक्युपंक्चर इफेक्टिव्ह आहे असं म्हणतात. तर काय होतं, जेव्हा आपण ऍक्युपंक्चर म्हणजे प्रेशर पॉइंट जे आहेत तिथं आपण प्रेस करतो ना, त्यावेळेस आपल्या शरीरात एन्डॉर्फिन रिलीज होतं. काय रिलीज होतं? एंडोर्फिन. एन्डॉर्फिन. आणि एन्डॉर्फिन एंडोजिनस अनाल्जेसिक सबस्टन्स आहे. एन्डॉर्फिन काय? एंडोजिनस अनाल्जेसिक सबस्टन्स. तो ऑपॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि पेन कमी करतो. आणि बाहेरून कोणते ड्रग देतो आपण ऑपॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होणारे? मॉर्फिन नाही. मॉर्फिन. पेंटानिल. ट्रॅमेडॉल ऐकलंय? ब्युप्रेनॉर्फिन. येस. बुप्रेनॉर्फिन. तर ते पेंटानिल. अगोनिस्ट. म्हणजे अगोनिस्ट काय करतात थोडक्यात, काय तुम्हाला ते रिसेप्टर काय करतात? ऍक्टिव्हेट करतात आणि इफेक्ट प्रोड्यूस करतात. आणि तो इफेक्ट कशासारखा असतो? सिमिलर टू दॅट ऑफ फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल. बरोबर आहे. ओके. आता याच्यामध्ये दोन गोष्टी पहा. यामध्ये अगोनिस्टला दोन गोष्टी लागतात. अगोनिस्टला सपोज आपण विचार केला, म्हणजे अगोनिस्टला दोन गोष्टी कोणत्या लागतात? की अगोनिस्टला त्याचं कार्य करण्यासाठी त्याला रिसेप्टरला बाइंड व्हावं लागतं, आणि त्यानंतर रिसेप्टर मध्ये फंक्शनल चेंज प्रोड्यूस करावा लागतो. तेव्हा रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतो आणि सिग्नल हे इफेक्टरकडे पाठवले जातात. एन्झाईम आयन चॅनल ट्रान्सपोर्टर. मग अगोनिस्टला अफिनिटी आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी दोन्ही राहील का नाही? अगोनिस्टला अफिनिटी आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी दोन्ही राहील का नाही? येस. अगोनिस्टला पहिले रिसेप्टरला बाइंड व्हायचंय, म्हणजे त्याला अफिनिटी राहणारच आहे. आणि अगोनिस्ट येस. रिसेप्टर मध्ये फंक्शनल चेंज प्रोड्यूस करतो, म्हणजे अगोनिस्टला इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी असेल का नसेल? असेल. आणि असेल. इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी अगोनिस्टची मॅक्झिमम असते. लक्षात आलं? तर लक्षात घ्या, अगोनिस्ट हॅज बोथ अफिनिटी अँड मॅक्झिमल इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी. तर अगोनिस्टची इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी आपण काय कन्सिडर करतो? 1.
काय करतो? 1 म्हणजे मॅक्झिमम. Okay. म्हणजे Okay. अगोनिस्टला अफिनिटी पण लागते आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी पण लागते. म्हणजेच अगोनिस्ट रिसेप्टरला बाइंड पण होतो आणि रिसेप्टर मध्ये काय करतो? फंक्शनल चेंज प्रोड्यूस करून रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करून सिग्नल इफेक्टरकडे जातात. लक्षात आलं? ओके. आता बघा, व्हॉट इज अँटागोनिस्ट? ओके, व्हॉट इज अँटागोनिस्ट? ओके, अँटागोनिस्ट बीटा ब्लॉकर ऐकले तुम्ही? Yes. एक्झाम्पल प्रोपॅनॉलॉल, ॲटिनॉलॉल. Metabolite. बेटर. काय करतात ते? कसे ऍक्ट होतात बीटा ब्लॉकर? Beta receptor block करतात. बीटा रिसेप्टर Block ब्लॉक करतात. करतात. ओके. बीटा रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे काय होईल? बीटा रिसेप्टर, आता समजा हार्टवर बीटा 1 रिसेप्टर आहे, ते ब्लॉक झालं तर काय होतं? तर लक्षात घ्या, इंट्रिन्सिक एन्झाइम नाही ऍक्ट होणार बीटा रिसेप्टरवर. फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल तिथं बाइंड होऊ शकत नाही. येस. आता बीटा 1 रिसेप्टर हार्टवर आहेत, हे तर तुम्हाला माहिती आहे, बरोबर? बीटा 1 रिसेप्टर, आता बीटा रिसेप्टरचे टाईप आहे बीटा 1 रिसेप्टर, बीटा 2 रिसेप्टर, बरोबर आहे? बरोबर आहे. येस. आता बीटा 1 रिसेप्टर हार्टवर आहेत हे लक्षात घ्या आणि बीटा 2 लंग्सवर आहे, ब्रॉन्कायवर, बरोबर? आता नॉर्मली पहा, आपल्या शरीरामध्ये ह्या बीटा रिसेप्टरवर कोणता फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मोलेक्युल ऍक्ट होतो? ऍड्रेनालिन. तो बीटा 1 ला ऍक्ट होईल, बीटा 2 वर ऍक्ट होईल, बीटा 1 हार्टवर ऍक्ट होऊन पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक, क्रोनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट दाखवेल. म्हणजे आयनोट्रॉपिक म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढेल, क्रोनोट्रॉपिक म्हणजे हार्ट रेट वाढेल, ओके, ड्रोमोट्रॉपिक म्हणजे एव्ही कंडक्शन वाढवतो आणि बीटा 2 रिसेप्टरवर ब्रॉन्कोडायलिटेशन दाखवतो तो, बरोबर आहे? आता एक लक्षात घ्या, प्रोपॅनॉलॉल इज ए इनहिबिटर ऑफ बीटा रिसेप्टर, नॉन सिलेक्टिव्ह इनहिबिटर आहे, बीटा 1 बीटा 2 ब्लॉक करेल. मग कोणाची ऍक्शन तिथं नाही होणार बीटा रिसेप्टरवर? ऍड्रेनालिन फिजियोलॉजिकल सिग्नलिंग. फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूलची ऍक्शन होणार नाही, बरोबर आहे? बरोबर आहे? बरोबर आहे. आता त्यामुळं ऍड्रेनालिनचा इफेक्ट येणार नाही. आता एक लक्षात घ्या, या बीटा ब्लॉकर्सला आपण दुसऱ्या भाषेत बीटा अँटागोनिस्ट असं म्हणतो. काय म्हणतो? बीटा अँटागोनिस्ट. याचा अर्थ काय तुम्हाला सांगतो, की हे असे ड्रग असतात अँटागोनिस्ट, दे बाइंड विथ द रिसेप्टर, दे बाइंड विथ द receptor and prevent the action of physiological signaling molecule or agonist. What are antagonists? What are antagonists? They bind with the receptor and block the action of physiological signaling molecule or agonist. जर आपण बाहेरून एखादा अगोनिस्ट देत असू, त्याची ऍक्शन पण ब्लॉक होणार आहे अँटागोनिस्ट यूज केल्याने. लक्षात आलं ना? येस. म्हणजे अँटागोनिस्ट यूज केल्याने रिसेप्टर ब्लॉक झाले तर कोणाची ऍक्शन ब्लॉक होणार आहे? फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल और अगोनिस्टची ऍक्शन ब्लॉक होणार आहे. लक्षात आलं? लक्षात आलं? येस. आता एक लक्षात घ्या, हे जे अँटागोनिस्ट असताना दे बाइंड विथ द रिसेप्टर, बरोबर आहे, अँड प्रिव्हेंट द ऍक्शन ऑफ फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूल और अगोनिस्ट. प्लीज रिमेंबर, these antagonists do not produce functional change in the receptor. मग अँटागोनिस्टला स्वतःची ऍक्शन राहील का? काही स्वतः काही करेल का नो. तो? नाही, तो अगोनिस्टची ऍक्शन ब्लॉक करतोय, तो फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्यूलची ऍक्शन ब्लॉक करतोय. ते ब्लॉक करण्यासाठी त्यांना फक्त रिसेप्टरला जाऊन काय करावं लागेल? बाइंड व्हावं लागेल. म्हणून जर अँटागोनिस्टला तुम्हाला कोणी विचारलंय अफिनिटी आणि इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी मध्ये काय असतं, तर अँटागोनिस्ट हॅव अफिनिटी बट antagonists do not have intrinsic activity. Intrinsic activity of antagonist is zero. काय असते? झिरो. अगोनिस्टची किती असते? इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी 1 आणि अँटागोनिस्टची किती असते? 0. तुम्हाला हे असे एमसीक्यू येईल ना? आता एमसीक्यू जर विचारले, येस. ओके, आता पहा, अँटागोनिस्ट एक्झाम्पल प्रोपॅनॉलॉल आहे. नॅलॅक्झोन कसलं आहे? हे ओपॉइड ओपिओइडचं अँटागोनिस्ट. अँटीडोट आहे. अँटीडोट म्हणजे तो ओपॉइड रिसेप्टर ब्लॉक करतो, मॉर्फिनची ऍक्शन येणार नाही.
अगोनिस्टची ऍक्शन ब्लॉक करणार तो, बरोबर. हम्म. नॅलोक्झन स्वतःला काही स्वतःची ऍक्शन नाही त्याची, तो फक्त काय करणार, मॉर्फिनची ऍक्शन बंद करायची आपल्याला, म्हणजे तो जाऊन फक्त रिसेप्टरला बाइंड होणार ओपाइड. क्लोरफेनिरामाइन हिस्टामिन रिसेप्टर. हिस्टॅमिन रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे, कोणाची ऍक्शन ब्लॉक अँटागोनिस्ट करणार, ब्लॉकर. हिस्टामिन. हिस्टॅमिनची ऍक्शन. म्हणजे हे अँटागोनिस्ट झालं. म्हणजे अँटागोनिस्टला अफिनिटी असते पण इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी किती असते त्याची, 0. 0. लक्षात आलं हे. ओके, ठीक आहे. लास्ट स्लाइड. आता पार्शियल अगोनिस्ट म्हणजे काय? पार्शियल अगोनिस्ट म्हणजे काय? These are the drugs which bind with the receptor, but produce submaximal effect. काय प्रोड्यूस करतात ते? सब मॅक्झिमल इफेक्ट. म्हणजे अगोनिस्ट पेक्षा यांचा इफेक्ट काय असेल पार्शियल अगोनिस्टचा? कमी. कमी असेल. अँड they antagonize the action of full agonist. They antagonize the action of full agonist. Agonist. म्हणजे कसं आहे, जर पार्शियल अगोनिस्ट आपण यूज केले, बरोबर आहे, तर पार्शियल अगोनिस्ट हे रिसेप्टरला ऍक्ट होतात, बरोबर, रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि सब मॅक्झिमल इफेक्ट प्रोड्यूस करतात. सब मॅक्झिमल इफेक्ट प्रोड्यूस करतात. आणि पार्शियल अगोनिस्ट आपण देतोय त्यावेळेस जर आपण अगोनिस्ट दिला तर अगोनिस्ट रिसेप्टरला बाइंड होणार नाही, कारण तिथं कोण बाइंड आहे, पार्शियल अगोनिस्ट बाइंड आहे. तो सब मॅक्झिमल इफेक्ट प्रोड्यूस करतोय, पण तो रिसेप्टर त्याने ऑक्युपाय केल्यामुळं अगोनिस्टची ऍक्शन काय होईल, कमी. अगोनिस्ट येणार नाही, अँटागोनाइज होईल, कारण येस. रिसेप्टर नाही ना बाइंड व्हायला. लक्षात आलं. ओके. येस. मग त्यांना पार्शियल अगोनिस्टला बाइंडिंग टू द रिसेप्टर इम्पॉर्टंट तर आहेच, म्हणजे त्यांना अफिनिटी आहे आणि त्यांचं इफेक्ट कसं आहे, सब मॅक्झिमल. ते इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी आहे त्यांना, फंक्शनल चेंज प्रोड्यूस करता, पण ते सब मॅक्झिमल इफेक्ट दाखवता, म्हणून इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी किती असते, 0 to 0 to 1 1. मध्येच असते, 0 to 1 मध्ये असते. एक्झाम्पल पार्शियल अगोनिस्टचा असं आहे सक्सिनिल कोलिन. काय नाव आहे सक्सिनिल कोलिन, काय आहे माहिती आहे? सक्सिनिल कोलिन काय आहे? कोलिनेस्टेरेज इन्हिबिटर. नाही नाही नाही, कोलिनिस्टरेज इन्हिबिटर नाही येतो. सक्सिनिल कोलिन कशासाठी वापरतात? मसल रिलॅक्संट. व्हेरी गुड. इट इज द मसल शॉर्टेस्ट, रिलॅक्संट. शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्संट, बरोबर आहे. आता हा सक्सिनिल ऍसिटिल कोलिन, कोलिन. येस, सक्सिनिल कोलिन इज ए पार्शियल अगोनिस्ट ऑन निकोटिनिक रिसेप्टर. जे स्केलेटल मसल वरचे रिसेप्टर आहे ना, नॉर्मली काय असतं, आपल्या शरीरामध्ये ऍसिटिल कोलिन नावाचा सबस्टन्स रिलीज होतो, तो निकोटिनिक रिसेप्टर आहे स्केलेटल मसल वरचे, त्यावर ऍक्ट होतो आणि स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन करतो. काय करतो तो? स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन करतो. सक्सिनिल कोलिन पण एनएम रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि इट इज ए पार्शियल अगोनिस्ट ऑन एनएम रिसेप्टर. मग तो सक्सिनिल कोलिन एनएम रिसेप्टरवर ऍक्ट होतो, पण तो काय करतो, सब मॅक्झिमल रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो. म्हणजे स्केलेटल मसलच्या कॉन्ट्रॅक्शन साठी जी थ्रीशोल्ड लागते तेवढी याच्याकडून डेव्हलप होत नाही, आणि सक्सिनिल कोलिन एनएम रिसेप्टरवर बाइंड झाल्यामुळं ऍसिटिल कोलिनची ऍक्शन एनएम रिसेप्टरवर होणार नाही. त्यामुळे फुल अगोनिस्टची ऍक्शन हा काय करतोय, ब्लॉक करतोय. ब्लॉक. त्यामुळे स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होणार नाही. त्यामुळे सक्सिनिल कोलिन इज ए स्केलेटल मसल रिलॅक्संट, डिपोलरायझिंग स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे. तो सब मॅक्झिमल रिस्पॉन्स दाखवतो, त्यामुळे त्यांनी काही जी थ्रीशोल्ड येते तेवढी सफिशियंट नसते स्केलेटल मसलचं प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी, फक्त फॅसिक्युलेशन ट्विचिंग येतात, बरोबर आहे. तर फुल पार्शियल अगोनिस्ट विषयी 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. अफिनिटी असते का त्याला?
येस. इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी असते का? असते. येस. किती असते? 0 to 1. 0 to 1. आणि एक्झाम्पल काय? सक्सिनिल कोलिन इज अ पार्शियल अगोनिस्ट ऑफ ऍट ऍसिटिल कोलिन रिसेप्टर. त्या रिसेप्टरचं नाव आहे निकोटिनिक रिसेप्टर, NM रिसेप्टर. ओके. आता इन्व्हर्स अगोनिस्ट म्हणजे काय? इन्व्हर्स अगोनिस्ट म्हणजे this is the agent which bind with the receptor, activate receptor, but produce action or effect exactly in the opposite direction of agonist. इन्व्हर्स अगोनिस्ट म्हणतात त्याला. बरोबर आहे. इन्व्हर्स अगोनिस्ट म्हणजे काय? अन एजंट विच ऍक्टिव्हेट्स द रिसेप्टर अँड प्रोड्यूस इफेक्ट और ऍक्शन इन द अपोजिट डिरेक्शन टू दॅट ऑफ अगोनिस्ट. अँटागोनिस्ट काय करत होता? अगोनिस्टची ऍक्शन फक्त काय करत होता? Introduce. ब्लॉक करत होता. Block. दिवसभर. मग त्यामुळे त्याला अफिनिटी होती आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी किती होती अँटागोनिस्टची? 0. 0 होती. इन्व्हर्स अगोनिस्ट काय करतो? तो रिसेप्टरला तर बाइंड होतो आणि रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करून ऍक्शन प्रोड्यूस करतो. ती ऍक्शन एक्झॅक्टली ऑपोजिट ऑफ अगोनिस्ट असते, इन द ऑपोजिट डिरेक्शन ऑफ अगोनिस्ट. बरोबर आहे. तर त्याला आपण इन्व्हर्स अगोनिस्ट असं म्हणतो. मग याला अफिनिटी तर असणारच आहे आणि याचं जे ऍक्शन आहे अगोनिस्टच्या एक्झॅक्टली ऑपोजिट डिरेक्शन मध्ये असते. बरोबर आहे. त्यामुळं इन्व्हर्स अगोनिस्टला इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी जी असते 0 to 1. 0 to -1 मध्ये असते. किती? 0 to -1. आता हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. DMCM इज द इन्व्हर्स अगोनिस्ट ऑफ बेन्झोडायझेपाईन रिसेप्टर. तर बेन्झोडायझेपाईन रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून कोण कार्य करतं? बेन्झोडायझेपाईन्स. बरोबर. डायझेपाम, लोराझेपाम हे सगळे ड्रग जे आहे ते बेन्झोडायझेपाईन वर अगोनिस्ट म्हणून कार्य करतं. तर DMCM इज ए इन्व्हर्स अगोनिस्ट ऑफ बेन्झोडायझेपाईन रिसेप्टर. लक्षात आलं? म्हणजे Yes. बेन्झोडायझेपाईन्स हे CNS डिप्रेसंट आहे. DMCM त्याच्या विरुद्ध कार्य करणार, ऑपोजिट डिरेक्शन मध्ये, म्हणून त्यांना इन्व्हर्स अगोनिस्ट असं म्हणतात. तर आपण कोणकोणत्या टर्मिनॉलॉजी पाहिल्या पहा. अगोनिस्ट पाहिली, त्याला अफिनिटी असते आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी किती असते अगोनिस्टची? 1. 1 असते. अँटागोनिस्ट पाहिलं, त्याला अफिनिटी असते का? हो. Yes. इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी असते का? 9. किती असते अँटागोनिस्टची इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी? 0. 0. पार्शियल अगोनिस्टला अफिनिटी असते आणि सब मॅक्झिमल रिस्पॉन्स असल्यामुळे इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी इज इन बिटवीन 0 to 1. 1. इन्व्हर्स अगोनिस्टला अफिनिटी असते आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी किती असते त्याची? इन बिटवीन 0 to 0 to -1. -1. हे MCQ साठी काही गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. तर आपण डिटेल मध्ये बघितले. ऍक्च्युअल आता जी प्रोटीन रिसेप्टर आपण उद्या चालू करूया. टर्मिनॉलॉजी लक्षात आल्या तुमच्या? Yes. ओके. एकदा असा क्वेश्चन आलाय 2 मार्कला, व्हॉट इज अफिनिटी, व्हॉट इज इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. 2 मार्कला. मग तुमचं जर कन्सेप्ट जर क्लिअर असेल ना, हा ते अफिनिटी म्हणजे ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू बाइंड विथ द रिसेप्टर आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी म्हणजे ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू प्रोड्यूस फंक्शनल चेंज इन द रिसेप्टर. इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी इज इक्वल टू फंक्शनल चेंज इन द रिसेप्टर. लक्षात आलं तुमच्या ह्या 2 पॉइंट? ओके. Yes. हो. बाकीचे आहेत का नाहीये? आहेत. आहे आहेत. ना बरं ठीक. नाही काय आहे. ओके. ठीक आहे. चालेल.